प्राप्त प्रसंग संप्राप्त करते रूपे सेवे करता घेतलेला राम नाम धारके काम करून विधारकी जड मूळ दारकी सत्य सत्य पारखी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणार गत भगवंत धामी रत भगवंत नामी पंढरी पदगामी असणार इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणारी अभंग सीता ज्यांनी आम्हाला प्रस्तुत करून परमार्थामध्ये जगत असताना बाप म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे असणारे जगत संत श्रेष्ठ तुकोबरायांचा असणारा आजचा अभंग उपदेशपर पण नामचिंतनाची काळ धरणारा आजचा असणारा अभंग प्रस्तुत अभंगातून तुकोबराय संपूर्ण मानवी जीवाला सांगतात हे पहा सारा सार विचार एकतर तुम्ही चांगला विचार करा आणि वाईट विचार करा आणि चांगल्या वाईटातील मूल्यांकन करून तुम्ही चांगल्या विचाराचं ग्रहण करा उठा उठी शब्दाचा अर्थ धावत्या वेगाने उठा उठी शब्दाचा अर्थ उद्या नाही कल करे आज करे असा याला उठा उठा सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे आयुष्यात तुम्ही कितीही वाईट विचार मांडा आयुष्यात कितीही चांगले विचार मांडा पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा चांगला विचार जर कोणता असेल तर तो भगवंताच्या नामस्मरणावर कुणीतरी तुकोबरायला प्रश्न केला असेल तुकोबराय तुम्ही सांगता मला नाम घ्या तुम्ही सांगता मला सप्ताह करा भजन करा वारी करा माळ घाला सगळ्यांशी चांगलं वागा फायदा तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंह आयुष्यात चांगलं वागणाऱ्या भगवंताचं भजन करणाऱ्या माणसाला आयुष्यातील तयाच्या चिंतने निर्सेल शब्दाचा अर्थ निघून जाईल संकट तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटत असेल संकटाने तुमच्यापासून लाखो किलोमीटर दूर तुम्हाला वाटत असेल की संकटाने तुमच्या जवळ सुद्धा येऊ नये मग त्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं भजन करावं लागेल दुसरं सार म्हणजे चांगलं जीवन जगावं लागेल आचार प्रथमो धर्म आचरणात जीवन जगावं लागेल अजून काय फायदा होईल भगवंताच्या नामस्मरणात जन्मुनिया कोणी वाचे स्मरे राम किंवा जन्मुनिया कोणी वाचे स्मरा राम धरी हाची नेम अहरनिशी अरे ज्या कुळामध्ये जन्माला येतो का तर सती मुले पदवी पापू ज्याची आयुर्भोग आहे योग वशिष्ठकार सांगतात की आम्हाला कोणत्या मायबापाच्या पोटी जन्म घ्यायचा स्त्री म्हणून जन्म घ्यायचा पुरुष म्हणून जन्म घ्यायचा कोणत्या गावात जन्म घ्यायचा कोणत्या जातीत जन्म घ्यायचा आमच्या हातात नाही पण मग कोणत्याही कुळात जरी तुम्ही जन्माला आला तर भगवंताचं भजन केलं जन्मुनिया कोणी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशी अखंडपणे महाराज सतत भगवंताचं भजन केलं किती सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढवतः नमस्तस्यच माम भक्त्या नित्युक्ता उपासते काम गोड मदन लगे धंदा दुका म्हणे सदा हे जिहान किंवा दिनरजने हाची धंदा गोविंदाची वाडी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामा घेतला महाराज कितीतरी पुरावे देतील तुकोबराय सांगतात माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चार पण हे उच्चारण करत असताना सतत महाराज अखंड अशी धार वाहत राहणं फार गरजेचं काय असतं महाराज आपण धरणाच्या जवळ आणि नदीच्या जवळ राहणार आपलं गाव आहे नदी जर वाहिकी थांबली तर नदीचं कशात रूपांतर होतं नदीचं डबक्यात रूपांतर झाल्याशिवाय आणि डबकं महाराज म्हणजे ऐका नदी स्वच्छ का साचलेलं पाणी स्वच्छ नदीत कधी स्वच्छ महाराज म्हणजे जो वाहा राहतो त्याचं जीवन महाराज कायम स्वच्छ राहतं जो एका जागेवर स्थिर होतो त्याचं जीवन खराब झाल्याशिवाय हे नदीच्या बाबतीत नाही आपल्या आयुष्याच्या बाबतीत असं आहे आयुष्यात संकट येतात जातात पण जो माणूस तिथे थांबतो तो महाराज त्याचं आयुष्य उजळवटवळ केल्याशिवाय राहत पण जो माणूस महाराज चालत राहतो परिणाम त्याचं जीवन महाराज सन्मार्गापर्यंत आणि साध्यापर्यंत गाठल्याशिवाय राहत तुकोबराय म्हणतात भजन करायचं तर सतत उगाच कधी आलं मनाला तर गेली क्षणाला नाही तर टाकली पाटी बसली उन्हाला असा सतत भजन केल्यानंतर परिणाम काय तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंह आणि शेवट नाही काय तुका म्हणे कोटी पुनीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे आणि सगळ्यात मोठा भगवंताच्या भजनाचा फायदा ऐकून जावा अरे तुम्ही तर स्वतः पुण्यवान होतालच पण तुमच्या पाठीमागे तुमची कोटी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अजून सगळ्यात मोठा फायदा तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंधू विठ्ठल सरळ सरळ अभंगाच्या चारी चरणात आपण अंदाज मानला सप्ताहातील महाराज पहिल्या दिवसाची सेवा अखंडितपणे महाराज आपला असणार हा अखंड हरिनाम सप्ताह शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा श्री भैरवनाथाच्या महाराज आपल्या उत्सवानिमित्त चालू असणार आपला नाम येत नाही
खंड पडलेला सत्ता अनेक वर्षातून महाराज आपल्या गावामध्ये परत पुन्हा उभा राहिलेला आहे. अनेक लक्षात घ्या. चांगली गोष्ट जरी उशिरा झाली तरी पण ती चांगलीच असते एवढं लक्षात घ्यायचं. का तर चांगल्या गोष्टीला महाराज विरोध होतो पण चांगली गोष्ट होती. तुका म्हणे चाली झाली चौदिशी उरला कशी खरा. पितळीने गावावर चर्चा केली, मी सोन अगोदर फिरली पितळ माझ्या सोनं मी सोन कुठपर्यंत पितळाचं सोनं जो पण सोनाराची पेट चढत. ज्या दिवशी पितळाने सोनाराची पेट पायरी चढली त्या दिवशी मला सोनं सोन्याच्या रूपात राहिलं, पितळ पितळाच्या रूपात राहिलं. तुका म्हणे चाली झाली चौदिशी उरला कशी खरा. म्हणजे खोट्याने गावावर कितीतरी दंगा पेटवला तरी सत्य मला सत्य ते सत्यच राहतं. आणि साधा नियम आहे मला, सत्य परेशान होऊ शकता लेकिन पराजित नाही. विठ्ठल मला थोडा आवडला. खरं तर अखिल कोटी ब्रह्मांड नायक रूपणे प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीमगत कृपेद्वारा मूर्ती कविले तेजोनिधी ज्ञानाचे राजे जगताचे मायबाप विष्णुमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबा अखिल विश्वास हृदय पटलावरती व्याप्त असणारे सगळे संत श्रेष्ठ तुकोबा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ प्रेम मूर्ती असणारे नवे नवे आमच्या ज्ञानोबांच्या अत्यंत जीवलग असणारे आमचे नामदेव निळोबा आदी सर्व संत पंचायत हिंदू धर्मावरती सनातन धर्मावरती वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारे ते माझे सूर्य सज्जन संगाती पाय आठविते विठोबाचे माझे संपूर्ण असणारे सज्जन संगाती माझे जातीचे मद भेटो माझ्या परमार्थिक जातवान असणारी मला सगळी तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा बाळाचे काम म्हणून संप्रदायावरती प्रेम करणारे सर्व आप्तजन सगळे सूर्य मित्र परिवार गावातील विविध क्षेत्रातून कार्यकारी असणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक क्रीडा परमार्थिक टाळकरी असू द्या माळकरी वारकरी गावकरी सगळेच महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील महाराज पहिल्या दिवसाला फार तुमची महाराज उपस्थिती प्रार्थनीय आहे. मला वाटलं नव्हतं की पहिल्या दिवशी तुमची एवढी लक्षणीय उपस्थिती असेल पण निश्चित महाराज भगवंतावरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाची असणारी पालवी त्या प्रेमाच्या ओझरते पोटी आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर सेवा आजची सर्वांना न्याय महाराज आपला पंचदिनात्मक असणारा आपला अखंड हरिनाम यज्ञ सोहळा खरं तर भगवान भैरवनाथ यात्रेनिमित्त सुरू असणारा आपला नाम यज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ श्री भैरवनाथ मंदिर आजोती इंदापूर जी पुणे खरं तर भगवंताच्या ज्ञानोबा तुकोबांच्या स्पर्शाने पावन झालेला महाराज आपला जिल्हा ज्ञानोबा तुकोबांच्या पावन झालेला आपला तालुका आहे आणि भगवंताचा फार सुंदर असा परामर्श आपल्या गावाला लाभलेला आहे. खरं तर भगवंताचं स्थान सुद्धा हित आहे. चहू बाजूने महाराज आपल्याला म्हणजे तिन्ही बाजूने की थोडक्यात आपल्याला पाण्याने विसामध्ये वेढा दिला आणि निश्चित त्या वेळामध्ये भगवंताच्या आनंदाचा आदवय जर गायला तर आपली नाव महाराज तरल्याशिवाय राहणार. पण जर आपण या पाण्यामध्ये राहून सुद्धा त्या नावेशी जर नावड्याशी वैर केलं तर महाराज आपली नाव किंवा आपण बुडाल्याशिवाय राहणार. म्हणजे गावात राहून सरपंचाशी वैर जसं दुसऱ्याच्या गावात जाऊन करायचं नसतं तसं परमार्थात जगत असताना आयुष्यात जगत असताना त्या भगवंताशी वैर धरण्यात काही अर्थ नाही. विठ्ठल खरं तर सेवेसाठी आम्ही सर्व असणारी उपस्थित गायनासाठी सुंदर अशी साथ माझ्या नितांत प्रेम आहे. आमचे मामा अशोकजी महाराज टकले मामा असते मामांचा मनापासून आहे. गायनासाठी सुंदर अशी साथ लाभलेली युवा कीर्तनकार श्री शिव महाराज यादव असते त्यांचाही मनापासून आहे. खरं तर मृदुंगासाठी सुंदर अशी साथ असणार माझी दोन्ही खरं तर महाराष्ट्रामध्ये मला दोन्ही वाघांचं नाव किती आहे तुम्हाला ज्ञात आहे. त्यांचा हातही तितकाच गोड आहे वादनही तितकंच गोड आहे. का तर मी मृदुंगाचा थोडा जाणता आहे. खरं तर माझ्या ज्यांचं नितांत प्रेम आहे माझा असणारा लहान लहान म्हणजे आळंदीत आम्ही सोबत एकत्र वाढलो आणि एकत्र शिक्षण घेतलं. आमचे गणेशजी महाराज जगताप असतील त्यांचाही मनापासून आहे. त्यांच्या संस्थेतील थोडक्यात माझ्या संस्थेतील असलेल्या माझी सगळी लहान भावंड गावातील असणारे आपले एक दोन लहानसे असतील. खरं तर या लहान लहान मला तिथं टाळ घेतला पण तिकडे त्यांच्या आई बापाचं 10 वर्ष आयुष्य वाढले. निश्चित परमार्थाची नवीन पिढी महाराज आपली रुजवली जाते. संप्रदायावरती प्रेम करणारे संपूर्ण इंदापूर तालुका असतील सगळे चेहरे माझ्या ओळखीचे आपल्या उजनी पंचकृषीतील इंदापूर तालुक्यातील असणारे सर्व मान्य सर्वांचा मनापासून मिळून आहे. खरं तर गायनासाठी ज्यांची साथ आहे आमचे गणेशजी महाराज जगताप असतील. दुसरा माझा लहान भाऊ असणारा ज्यांचा हातही तितकाच गोड आणि स्वभावही तितकाच गोड आहे आमचे आदित्य महाराज गोड असतील दादांचाही मनापासून मिळून आहे. काकडासाठी उपस्थित असणारे आमचे प्रकाश महाराज दरदरे असतील सागर महाराज साळुंके असतील त्याही दोघांचा मनापासून आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे चोपदार आहे सुंदर असं वातावरण आहे. पहिला दिवस कोणालाच वाटणार नाही मला तर अजिबात वाटणार
आणि आपल्या कार्यक्रमाच्या आठवणी जिवंत ठेवण्याचं रेखांकन करण्याचं कार्य जे करत आहे, आठवणी जपण्याचं कार्य करणारे माझे सन्मित्र, आपल्या भागातील असणारा एक YouTube चॅनल की जो हितकीर्तन करतोय पण लाख माणसांपर्यंत पोहोचवण्याची ताकद आहे, आपल्या भागाचा असणारा वैभव श्री राजमित्र YouTube चॅनल असेल, त्यांचाही मनापासून आहे. आमचा ज्ञानेश्वर महाराज शूटिंग साठी उपस्थित आहे, त्यांचे चुलते शरद दादा आलेले आहे, महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, खरतर ज्यांच्या संपर्कातून आणि ज्यांच्या आदेशातून आज इथे येण्याचा योग आला, सचिन दादा असतील, सचिन दादा पांढरे असतील, त्यांचे संपूर्ण सहकार्य असतील, संपूर्ण भैरवनाथ मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ आणि संत निरंकारी मंडळ आजोती या सर्वांचा मनापासून खरतर आजच्या सेवेसाठी आवर्जून ज्यांचं सौजन्य प्राप्त झालं आणि नवे नवे फार त्यांचा आतोनात प्रयत्न सुद्धा सप्ताहासाठी राहिला असणारे दोन्ही सुरेश शिवराम दरदरे, रामचंद्र बबन दरदरे आणि सुरेश रामचंद्र शाहनी या तिघांचा मनापासून आहे. त्यांचं खरं तर सौजन्य प्राप्त झालंय म्हणून नाही, खरं तर मी मूळ खेळ अजिबात माणूस नाही, मी थोडा स्पष्ट वाटला आहे का तर फडकरी परंपरेत कसं पायी आहे. पण निश्चित आलेल्या त्यांनी सांगितलं काय असतं महाराज, पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार कोणाला, आपल्या वडिलांच्या पाठीमागे त्या गावामध्ये मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे का. तीन गोष्टी, तिन्ही गोष्टी स स स ने सुरुवात होते, म्हणजे स स तीन. आपल्या वडिलांच्या पाठीमागे त्या मुलाने जे तीन स जपले, स स म्हणजे ज्या शब्दाच्या अगोदर सुरुवात महाराज स ने होते ते तीन स ज्याने जपले त्याला गावामध्ये मुलगी आणि मुलगा म्हणून घेण्याचा म्हणजे थोडक्यात पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. कोणता, आपल्या वडिलांच्या पाठीमागे जो वडिलांच्या संपत्तीचं संरक्षण करतो, संवर्धन करतो, त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. एखादे वडील मुलाच्या नावावर संपत्ती करून देतात, म्हणतात हे बघ बाळ्या, माझ्या वडिलांनी माझ्या नावावर 5 एकर केले, त्याचे मी 7 एकर केले, 710 नको पण गडे विकून काय खाऊ नको, का तर विकून खाणाऱ्याला महाराज गावामध्ये पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार एक. म्हणजे वडिलांची संपत्तीचं रक्षण करतो आणि एक वाढवतो, नाही वाढवता आलं तर निदान आहे ते जतन करतो. माझ्या वडिलांची मिरास म्हणजे वडिलांची परंपरा जो मला संपत्ती जो जपतो त्याला म्हणायचं गावामध्ये पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. दुसरं, आपल्या वडिलांच्या पाठीमागे संपत्तीचं तर संरक्षण करतो पण त्या पाठोपाठ मला संततीचंही संवर्धन करतो. म्हणजे आपल्या वडिलांच्या पाठीमागे आपली वंश परंपरा तेवढ्या ताकदीत चालू ठेवतो, त्याला मला गावामध्ये मुलगा म्हणून घेण्याचा, पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तिसरं फार महत्वाचं आहे का, संपत्तीचं कुणी संरक्षण संवर्धन करेल, संततीचं कुणीही संरक्षण करेल, पण तिसरं फार महत्वाचं, आपल्या वडिलांच्या पाठीमागे, आपल्या बापदादांच्या पाठीमागे संपत्ती तर कुणीही संपत्ती नाव करून घेईल, संतती कुणीही नावावरती करून घेईल, ते वाढवून. पण महाराज आपल्या वडिलांच्या पाठीमागे जो त्यांनी घालून दिलेल्या संस्काराचं मार्दवन करतो आणि ते वाढीस त्याला गावात महाराज मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. खरं तर आयुष्यात जगत असताना आपण संपत्ती तर निश्चित सांभाळू, आयुष्यात जगत असताना आपलं घरी आपण तेवढ्या ताकदीत सांभाळू, पण आपल्या पाठीमागे आपल्या वडिलांची परंपरा आपल्याला नीट तेवढ्या ताकदीने जोपासता आली पाहिजे आणि जी ज्याला जोपासता आली त्याला महाराज पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार. खरं तर आज सगळे जाणती माणसे इथे उपस्थित आहेत, सुंदर असं वातावरण, सुंदर अशी देखणी साऊंड सिस्टीम आहे. आपल्या भागात वैभव सोहेल मंडप डेकोरेटर शिरसोली त्यांचाही मनापासून माझा आवाज सर्वांच्या कानापर्यंत पोहोचवलेला आहे. खरं तर हे दिवस म्हणजे पोलिसाला हात अनुभव लोकांना सत्ता करणे. महाराज ह्या सेवेसाठी मी जवळजवळ चिपळूण गाठून इथं आलेलो आहे, इथूनही मला नंतरचा प्रवास आहे, पण अगदी इथं आल्यानंतर तुमची उपस्थिती फार दर्शनीय. पण त्यातली वेळ ही आपली फार चांगली आहे, 8 ते 10 अजिबात टेन्शन नाही. 8 ते 10 वेळ का चांगली, आम्हाला 7 ते 9 वेळ 8 ते 10 वेळ फार आवडतात. आमची अडचण सांगून जातो, बऱ्याच वेळा 9 ते 11 कीर्तन राहतात. आता रात्री मला पाटणला 9 ते 11 कीर्तन होतं, चालू व्हायला झालं जवळजवळ सुटायला झालं. इथं असं काय होणार नाही, काळजी करू नका, करेक्ट 10 वाजता सेवेला पूर्ण विराम देईल. खरं तर 9 ते 11 कीर्तन असलं की तुमची अडचण सोडा, आमची अडचण सांगून जातो. थोडा आमची अडचण 9 ते 11 कीर्तन असलं की सुटायला कशा 11 सव्वा 11 होतात, मंडप सोडायला कशा मला 11:30 होतात, इथून गावातून निघायला कशा 12 होतात. मग आता थोडं आज अंतर जवळ आहे, पण जर अंतर लांब असेल 400-500 किलोमीटर तर घरी पोहोचायला कशाही मला 3, 4, 2 कशाही होत. आता मी सकाळी 5 वाजता घरी आलो, कशाही पोहोचायला 2-4 होत. मग 9 ते 11 कीर्तन असलं की एक मंत्र आम्हाला चांगला पाठ करून ठेवावा लागतो. कोणता, दारू उघड अहो नाही की रात्र गाडी काढावी लागली. पण त्यात निम आयुष्य महाराज गाडीमध्ये अजून तरुणच आहे, अजून निम आयुष्य गाडी जाणार नाही. ही झाली आमची अडचण. आता तुमची अडचण सांगू,
महाराज 9 ते 11 कीर्तन असलं की सूर्य कधीच मावळलेला असतो. मग सूर्य कधीच मावळल्यामुळे कीर्तनात सूर्यफूल कधी मान खाली पडून येत नाही. बरं गाड्या जाम भरलेल्या असतात. भरलेली गाडी महाराज कधी पलटी मारेल कलटी मारेल पडून येत नाही. पण आज असं काही होणार नाही. आटक्याचा वेळ महाराज जुन्या जाणत्या माणसांसाठी चांगली आणि महत्वाचं आपल्या लेकरांसाठी फार फार. महाराज परमार्थ कोणासाठी करायचं? आपण तर आनंद घेतच आलोय, पण आपल्या पाठीमागे आपल्या लेकरांनी मला तो परमार्थ जपावा टिकावा आणि साध्यानं वाटते असलं की मला त्याशी लहान लेकरं टाळ घेऊन उभा. 9 ते 11 असलं की इकडे कीर्तनकार घासतात तिकडे झोपा काढतात. अगदी सुंदर असं नियोजन आहे. सर्वांच्या सहकार्यातून चालू असणार आपलं नाम यज्ञेश्वर. खरं तर सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा आहे. काय पहिला दिवस म्हणलं की काय असतं महाराज? माणूस जेवण करायला बसल्यानंतर त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय वाढलं जातं? जेवण करायला बसल्यावर तुम्ही बोला, तुम्हाला टेन्शन आहे का? काय माझ्याशी चर्चा केली तर अजिबात राग येऊ देऊ नका. मला अजिबात राग येणार नाही. काय जेवण करायला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय वाढतं? पहिलं पात्र वाढलं जातं. म्हणजे आजचं कीर्तन कशाचं? पंतरवडीचं माझ्या तोंडात आजचं कीर्तन म्हणजे ऐका, जर शेत चांगलं पीक यावं असं जर वाटत असेल तर मिरासीचे मनुष्य नाही होऊ देत. महाराज मिरासीचं शेत म्हणून होत नाही, तिथं चांगली नांगरणी करावी लागते. तशी आज आपण चांगली नांगरणी करण्याचा प्रयत्न करू. उद्यापासून आमचे अशोक महाराज असतील, आकाश महाराज असतील, उद्यापासून महाराज चांगली पेरणी करण्याचं काम करतील. विठ्ठल महिला मंडळाला विनंती आहे, पुरुष मंडळाला विनंती आहे, सगळ्यांना परत कोणी पुढे या म्हणण्याची गरज नाही. सर्वांनी आजपासूनच पुढे येऊन बसा. म्हणजे काय असतं, तुम्हाला टेन्शन आहे का? पुढे बिड आलं म्हणजे कीर्तनकार माळा बेळा घालतो का? असं आपला अजिबात काही नाही. पाठीमागे बसलेल्या माझ्या ताईंना आईला विनंती, सर्वांनी पुढे सरकून बसा. पहिला दिवस आहे, उद्यापासून कोणाला सांगायची वेळ पडू नये. एक विनंती करे, पहिला दिवस म्हणून काय असतं, संप्रदाय थोडे अलौकिक नियम ठरले आहे. पहिल्या दिवशी का नाम चिंतन करायचं, का रूपपर करायचं, का मंगलपर करायचं, एक लक्षात घ्या. आमचा भगवंत महाराज असा आहे की कोणीतरी नाव घेतल्याशिवाय तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. महाराज नाव घेतल्याशिवाय विठ्ठल नावा फुकाचा आळण्यासाठी कुणीतरी त्याचं नाव घ्यावं, त्याला फार स्वतःचं नाव प्रेम. किती प्रेम! तुकोबरायचं सांगतात, तुका म्हणे घाली नामासाठी पांडुरंग थडी पावली. स्वतःच्या नावासाठी महाराज तो कोणत्याही स्तराला जातो. महाराज तुम्ही मी सामान्य जण स्वतःचं नाव जपण्याकरता महाराज काही करू शकतो, मग तो तर भगवंत स्वतःचं नाव जपण्याकरता काय करतो? तर उच्च नीच काही नेने भगवन तिष्ठे भाव देखुनिया दाजी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादास. महाराज सगळा काकडा आपल्या सर्वांच्या पाठांतर केला. भगवंत हरी भक्ताच्या हाताला धावून जातो. कशा करतात? नाव जपाय करतात. विठ्ठल महाराज बायकोनी नवऱ्याचं एकदा नाव घेतलं तर मरेपर्यंत बायकोचं सगळं नवऱ्याला सांभाळावं. मग तसं आपण आपल्या बापाचं नाव घेतल्यानंतर आपण लाज कशाला बाळगायची? म्हणून ज्यावेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांना नम्र विनंती असेल की जोरदार हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करा. आज तरी चुकू नका. विठ्ठल दुसरीकडे वाजवलेल्या टाळ्या आम्हाला इथे का नाही माहित नाही, पण कीर्तनात वाजवलेली टाळी काही केल्या वाया जात नाही, एवढं लक्षात घ्या. का तर इथं महाराज भगवंता करता तुम्ही एक पाऊल टाकून भगवंत तुमच्या करता 1000 पाऊल टाकत आल्याशिवाय राहत नाही. आणि अजून एक वाक्य लक्षात घेऊन जावा, संसारात आम्ही किती जरी आणि काही जरी केलं तरी संसाराचा शेवट हा पश्चातापानेच होत असतो. पण परमार्थात आम्ही थोडं जरी काही चांगलं केलं तरी परमार्थाचा शेवट हा प्रसादानेच होतो. प्रसादे सर्व दुःखाना ह्यानरो सोपे जाई. महाराज आपल्या कीर्तनाची सांगता सप्ताहाची सांगता कशाने आहे? काल्याने. पण काला कीर्तन नाही महाराज, कीर्तनानंतर होणारा प्रसाद म्हणजे काल आहे. विठ्ठल खरं आजचा सर्वांच्या परिचयात आहे. फार कीर्तनावर प्रेम करणारा आपला भाग आहे. तुकोबरायांच्या वास्तव्याच्या जवळ असणारा आपला भाग आहे. इथं आलेल्या कीर्तना आलेल्या प्रत्येकाला ज्ञानोबराय माहित आहे, तुकोबराय माहित आहे, भगवंत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माहित आहे. असा महाराज परमार्थाला आणि असणार इथं कोण नाही. का तर मला ज्ञात आहे, मी महाराष्ट्रामध्येच कीर्तन करतोय, पाकिस्तानच्या बाउंड्रीवर अजिबात निश्चित आपण सर्व महाराज आपण आणि असं कोण नाही. हिंदू धर्म आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला पंढरपूर माहित आहे, इथं आलेल्या प्रत्येकाला आळंदी माहित आहे, इथं आलेल्या प्रत्येकाला महाराज पंढरपूर ज्ञात आहे. विठ्ठल
आपलं फार संप्रदायावरती प्रेम आहे. आपल्या ओळखीचे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणजे संप्रदायाला अनभिज्ञ इथं कोण नाही. कीर्तन आलेले ऐका, ज्ञानोबा आळंदीतून निघतात, दर मजल करत खाली कुठे जातात. ज्ञानोबा दर मजल करत खाली कुठे जातात आषाढी वारीच्या वेळेस. बघा सगळ्यांना पंढरपूर माहिती. तुकोबा देहूतून निघतात, आपल्या इंदापूरमध्ये वास्तव्य करतात. इथून परत खाली कुठे जातात, कुठं खाली पंढरपूर. सगळ्यांना पंढरपूर माहित आहे, हो तरी म्हणा किंवा नाही तरी म्हणा, सगळ्यांना पंढरपूर माहित आहे. हात वर करा बरं, कोणाकोणाला पंढरपूर माहित नाही. अहो सगळ्यांच्या ओळखीचं पंढरपूर आहे. माझा आवाज सर्वांच्या कानावर येतोय. दोदोरा ते आजचं कीर्तन मला तुम्ही आम्ही खेळी मेली गदा डोळी आणून का आज मला तत्वचिंतन फार वाढलं तर उद्यापासून तुम्ही म्हणसाल फार कीर्तनकार बेजार करतात, घरी बसून मोबाईल बघितलेलं बरं. खरं तर पुरुष मंडळीचं मी मनापासून ऋणी राम तुम्ही तर कीर्तनाला आलातच, पण सगळ्यात डबल ऋणी महाराज आमच्या महिला मंडळात. कस काय एवढी महत्वाची मालिकाची वेळ टाकून आपण कीर्तनाला आला, त्याबद्दलही तुमचा ऋणी आहे. कोण येते घरा आमच्या, कशा आला, काय जाता त्याला नाही धंदा, माने पाचारिता नवे अरुण कैसी लोकप्रितीसाठी. महाराज संस्थेत शिकत असताना आम्हाला पहिले सुरुवातीचे 5 अभंग पाठ करायला दिले जायचे श्री भ्रतार सभा. त्यामध्ये तुकोबराय स्वतःच्या पत्नीला सांगायचे, आवले आपल्या दारात येणाऱ्या माणसाला जरा गोड बोलत जा. आपल्या दारात येणारी माणसं काही काम धाम म्हणून दारात येत नाही. कोण येते घरा आमच्या, कशाला, काय जाता त्याला नाही धंदा. मग आपल्या दारात येणारी माणसं मानपान मिळव म्हणून येत नाहीत, माने पाचारिता नवे अरुण. अरे मान मिळव म्हणून येत नाही, पैसा मिळव म्हणून आपल्या दारात माणसं येत नाहीत. मग येतात कशासाठी, हा शब्द अंडरलाईन करून ठेवा, ऐसी लोकप्रितीसाठी. अरे कुठेतरी भगवंताचं आपल्याचं प्रेम जपलं जावं, कुठेतरी नाते संबंध जपले जावे, त्याकरता माणूस महाराज कोणत्याही पाहुण्याच्या घरी जातो किंवा कीर्तनामध्ये येत असतो. आणि कीर्तनाला आल्यानंतर आपल्या हृदयात एकच भाव असावा, ऐका तो भाव कोणता असावा महाराज. आज पहिला दिवस आहे, पण आजपासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण अशी सेवा करायची की त्या भगवंताला आपल्याला वेटीत धरता आलं पाहिजे, आपल्याला म्हणता आलं पाहिजे, अरे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय देवा. देवाला छाती टोकपणे आमच्या भैरवनाथाला म्हणायला आलं पाहिजे, अरे झाडाला उलट टांगून घेतलेल्या वटवाटाला तू खाली पडून देत नाही. तू शूर्पणखेचा उद्धार केला, तू रावणाचा उद्धार केला, मग आम्ही तर तुझी लेकरं आहे. अरे 4 दिवस झालं न चुकता टाळी वाजवली, न चुकता इथं सेवा केली, जे पडल ती सेवा केली. आमुची मागणी अम्मासी काय म्हणजे तोमासी, तुका म्हणे करतो तुला ठाव नाही विठ्ठल. एवढं ताकदीने ज्या दिवशी आपण भगवंतासमोर उभा राहू, ऐका ताकदीने माणूस कधी उभा राहतो, एकतर तो लाचार नसल्यानंतर आणि एकतर खरा असल्यानंतर. ताकदीने माणूस कधी उभा राहतो, त्याच्यावर कोणाचं कर्ज नसल्यानंतर किंवा त्याच्याकडून काही चूक नसली झाल्यानंतर. नाहीतर माणूस खाली मान कधी घालतो, कुणाकडे तरी अपराध झालेला असतो, तो त्याच्या मनात सलत असतो, त्या दिवशी माणूस खाली मान डोकं घालून त्या माणसासमोर उभा राहतो. अरे छाती ठोकपणे आपल्याला भैरवनाथाच्या पुढे उभा राहता आलं पाहिजे. अरे गेली अनेक वर्ष झालं आपण सेवा करतोय, पहिलं वर्ष असतं म्हणून काय देवा, आमचं फार तुझ्यावरती प्रेम आहे, तेवढं तुझ्यावर आमचं राहावं, ऐका. आणि ते प्रेम निर्माण करण्याकरता आजचं कीर्तन ऐकून जावं. खर तर सप्ताह आपण करतो, हसण्यासाठी कीर्तन ऐकायचं नाही, रडण्यासाठी कीर्तन ऐकायचं नाही, तर या दोन परिस्थितीत कसं जगता येईल त्यासाठी मला ते शिकायसाठी कीर्तन ऐकायचं. म्हणजे फार आनंद झाला, फार आमच्याकडे प्रगती झाली तर हुरळून जाऊ नये म्हणून कीर्तन ऐकायचं, आणि फार दुःख झालं म्हणून गलित रात्र व्हायचं नाही म्हणून कीर्तन ऐकायचं. विठ्ठल खर तर प्रस्तुत अभंगामध्ये आज तुकोबराय आम्हाला सारासार विचार करायला सांगतात, पण हा विचार भगवंताच्या नामस्मरण. तुकोबराय आम्हाला कळत नाही का तुम्ही सारासार विचार आम्हाला सांगता, आम्हाला चांगला वाईट विचार कळत नाही. थोडा मनपण आवाज द्या दादा आमचा. हॅलो विठ्ठल विठ्ठल काय होतं, आवाज कमी आला की आम्ही ओरडून बोलतो. आणि महाराज फार पेर आहे आता, दाट कांसा दाट पेर आहे सध्या. आज जर दाट पेरलं तर उद्या कांसाला बारीक पडेल, आहे काय. खर तर आज तुकोबराय महाराज आम्हाला उपदेश करतात, एक आध्यात्मिक थोडं चिंतन करून. एक विचार मांडतात सारण, दुसरा विचार मांडतात असा. सारासार विचारातून तुकोबराय भगवंताचं नामस्मरणाचा आग्रह आम्हाला धरतात. काय गरज आहे तुकोबराय, आम्हाला काय चांगलं वाईट विचार कळत नाही, आम्हाला काय चांगलं कळत नाही. तुकोबराय म्हणतात हो तुम्हाला कळतं, पण कधी कधी तुम्ही वाईटाला चांगलं म्हणता, ही फार मोठी फसगत आहे. काय असतं समाजाचं नुकसान, ऐका समाजाचं नुकसान मूर्ख माणसाने उंचावण्यात नाही, मग समाजाचा सगळ्यात मोठा तोटा चांगल्या माणसाने शांत राहण्यात.
चांगला माणूस शांत राहिला की समाजाचा इतका तोटा होतो तो मूर्खाच्या वळवळीने होत नाही गड्या. विठ्ठल खर तर आज तुकोबारे आम्हाला सारासार विचार करायला सांगतात. ऐकून मग सारासार विचार कोणता तुकोबारांच्या लक्षात आलं. वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करीते विचार हिताचा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून. अरे जगतपरी आम्हा देव परी निंदितो हा स्वभाव पडते हाती काळा. तुकोबाराला ज्या दिवशी लक्षात यायला लागलं की विषय ओढी भरलेले जीवन आता याचे कोण करेल महाराज विषयामध्ये गुंतलेली माणसं ज्या दिवशी तुकोबारांच्या लक्षात यायला लागली त्या दिवशी तुकोबारांचं अंतःकरण तळमळतं आणि तुकोबाराय समाजाला उपदेश करायला तयार होतात. आणि तुकोबाराय सांगतात तुका मनी हित होय तो व्यापार करा काय भार शिकवा करा काय भार शिकवावे करा काय तुका मनी हित होय तो व्यापार करा काय भार शिकवा सकळांच्या पाया माझे दंडवत आपला हित शुद्ध करा. ऐका तुकोबाराय सांगतात असा व्यवहार करा की त्या व्यवहारामध्ये तुम्हाला तुमचं मुद्दल गहाण ठेवायची वेळ पडली नाही. अरे असा व्यवहार करा की ज्या व्यवहारामध्ये तुम्हाला नफाही होईल आणि त्या व्यवहाराने तुमचं हितही होईल. आणि मला आम्हाला तर हित हवं. मग तुकोबाराय सांगतात जर हितच पाहिजे तर आसार विचार करू नका. जर हितच हवं असेल तर कसा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण सारासार विचार करा मोठा मोठी 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 सारासार विचार
सारासार विचार करा उठा उठी नाम दरा कंठी विठोबाचे ऐका मला महत्वाच्या अभंगाच्या चिंतनाकडे जायचंय आणि ते चिंतन माझं असेल नाम तुकोबराय सुरुवातीला अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला पूर्वार्धात सांगतात सारासार विचार करा उठा उठी अरे तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सुहिताचा गोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या अरे कोणता उद्धार करा कायमी उद्धार पावेना कायमी उद्धार पावेना कायम कृपा करील नारायण बाबा कायम कृपा करील ऐसे तुम्ही सांगा संत ऐसे तुम्ही समाधान करा ऐका आयुष्य क्षणाक्षणाला आम्ही विचार करायचा कायमे उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे आयुष्याच्या प्रत्येक सेकंदाला महाराज आपली हीच तळमळ राहिली पाहिजे कोणती अरे देवा माझं कल्याण कसं अरे माझ्या चांगलं कसं जगताय कोणाही जीवाचा न गळो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराले ते हित सत्य करा ऐका आयुष्यात जगत असताना मी क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे कोणता माझ्यात आणि भगवंतातील लाखो किलोमीटर अंतर कसं प्रत्येक क्षणाला मी विचार केला पाहिजे की आयुष्यात जगत असताना आम्हाला आमचं नाव कसं व्यवस्थित राखता येईल आयुष्यात जगत असताना मी क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की वाढवाढांच्या नावाला कलंक कसा आम्हाला न लावता येईल आयुष्यात जगत असताना मला प्रत्येक क्षणाला विचार करायला हवा की ज्ञानोबराय तुकोबराय मला जवळ करतील का नाही आयुष्यात प्रत्येक क्षणामध्ये जगत असताना हा विचार करायला पाहिजे की माझ्या वागण्यामुळे माझ्या आईबापाची छाती उंचावेल का नाही ज्या दिवशी असा आम्ही विचार करू ऐका वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही का तर महाराज आपला विचारच आपला परमार्थ होऊन जाणे एक लक्षात घ्या गुरुवारी धुंडा महाराजांचं वाक्य महाराज कायम कीर्तनामध्ये बोलायचे आयुष्यात जगत असताना जी माणसं ही तो शुद्ध बुद्धीने संसार केला तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही पण अशुद्ध बुद्धीने जर तुम्ही परमार्थ करताल तर तुम्हाला संसार झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय सारासार विचार करायला होता आपण नामस्मरणाकडे फक्त एवढी भावना संपून पुढे का सारासार विचार आहे का सार विचार कोणता आणि असार विचार कोणता सांगून देतो आपल्याकडून कायम सतत चांगलं जीवन जगायला भेटणं येणं हे सारासार विचार आहे आचार परमो धर्म आचार भ्रष्टी सदा कष्टी इथं आचरणात जीवन जगावं आयुष्यात जर आपल्याला दुःख व्हायला लागलं समजून चला आपल्याकडून काहीतरी भ्रष्टपणा झालाय म्हणून त्याचं कष्ट आपल्याला भोगतोय आचार हीनम नाकलून तुम्ही आचार भ्रष्टी माणसाला वेद जवळ करत नाही आचार भ्रष्टी माणसाला भगवंत जवळ करत नाही आचार भ्रष्टी माणसाला आई वडील जवळ करत नाही नवीन नवीन घरात जवळ करत नाही जास्त येतो कोणती ते तो मोकल ते मग जवळ कोण करताय काय तर त्याचा आचार सुधारण्याकरता फक्त ज्ञानोबराय तुकोबराय जवळ करतात ते हरिभक्तामध्ये गुणदोष पाहत बसत नाही तुम्ही त्यांच्या जवळ आईला जशा स्वतःच्या लेकराचं दोष दर्शन होत नाही तसं ज्ञानोबराय तुकोबरायला होत नाही ते अंगारतात गोंजतात आणि तुमच्यातील सद्गुणांना वाव दिल्याशिवाय राहत नाही का कीर्तनाला येताना भगवंताचं अंतर वाढलं तरी चालेल पण एकदा का ज्ञानोबराय तुकोबरायांनी जवळ केलं तर महाराज जगाच्या बापाला सुद्धा आपल्या घरी येऊन राहावं लागेल असा आपण विचार करावा कसा आमचे नामदेव प्रमाण देतात ज्ञानोबराय तुकोबरायांनी तुम्ही जवळ जावा ऐका साधा प्रयत्न आता आपण रामनवमी साजरी केली हनुमान जयंती साजरी केली आता भैरवनाथांचा उत्सव साजरा करू भगवंत हे जन्माला येण्याचे सोहळे भगवंत अवतारला येण्याची दोन कारण आहेत मुख्य तीन कारण आहेत एक परित्राणाय साधूनां विनाशाचाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ऐका पहिलं कारण भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सवारी पहिलं कारण भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतारला येतो
दुसरं कारण दुर्जनाचा संहार करण्याकरता भगवंत अवतरले येतो. आणि तिसरं कारण तुका म्हणे धर्मरक्षणासाठी देवाचे अटी जन्म घेणे, धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताला अवतरले यावं. आता साधा प्रश्न विचारतो, माफी मागून विचारतो कडे आजो तिथे मला गोडव्या अंगाने घरी जायचंय, पण तुमच्या सगळ्यांच्या आधार सौजन्य जातीच्या आधारावर विचारतो ऐका. साधा माझा प्रश्न आहे, भगवंत अवतरलाय तो एकतर भक्ता करता नाहीतर दुर्जना करता. आपण भक्त का दुर्जन? साधा प्रश्न विचारू का? भगवंत एकतर अवतरलाय तो ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आणि नाही त्यांच्या करता अवताराला तर एकतर येतो रावणा करता शूर्पणखे सारखा कंस करता. आता आम्ही एवढे पुण्यवान नाही की गडेने देवाने आमच्यासाठी ज्ञानोबा तुकोबरांसारखा अवतार घ्यावा. आम्ही ज्ञानोबा तुकोबरांसारखे पुण्यवान नाही, आणि आमची अडचण आम्ही एवढे पापी नाही रावणासारखे शूर्पणखे सारखे की देवाने खाली येऊन आमचा गळा दाबला. आमचं जीवन मधल्या फळी पटवून देतो मी तुम्हाला. कीर्तन आलेल्या कोणत्या माणसाला आज वाटतं सगळ्या आजोती करायला माझ्या सगळं इथं आलेल्या कोणत्या माणसाला वाटतं की माझ्यासारखा पुण्यवान माणूस गावात कोण नाही, त्याने बोटवर करा. माझा प्रश्न तुम्हाला ऐकू गेला नसेल, मी डबल विचारतो ऐका. कीर्तन आलेल्या कोणाला वाटतं की माझ्यासारखा पुण्यवानच गावात कोण नाही, त्याने बोटवरती करा. माझ्यासारखा नाही आपण पुण्यवान. बरं, दुसरा प्रश्न, कीर्तन आलेल्या कोणाला वाटतं की माझ्यासारखा पापी माणूस गावात कोण नाही, त्याने बोटवरती करा. आम्हाला नाही आम्हाला स्वतःला पापी म्हणून घ्यायची, अडचण अशी की आम्ही स्वतःला पुण्यवान सुद्धा म्हणून घेऊ शकत नाही. काय होतं ते व्हॉट्सअपला बघा एक वाक्य कायम फिरतं, माणूस एवढाही देखणा नसतो आधार कार्डाचा, माणूस एवढाही देखणा नसतो व्हॉट्सअपच्या डीपी सारखा, आणि एवढाही खूप नसतो आधार कार्डाच्या फोटो सारखा. तो नेमका कसा ते त्याची मनाला चांगला नाही. आपण काय पाप केलंय मला, आपल्या पापाला आपण मन भागीदार आहे. आपण नाही, मला हिंमत नाही आमच्यात हात वर करण्याची, स्वतःला पुण्यवान म्हणून घेण्याची. आमच्यात मला हिंमत नाही स्वतःला पापी म्हणून घेण्याची. आपलं जीवन मला मधल्या फळीवर आहे. भगवंत आमच्या करता अवतारला येत नाही मला. तो अवतारला कसा येतो ऐका, तर तो ज्ञानोबा तुकोबाराला पाठवतो, आमची बुद्धी चांगली करायचा प्रयत्न करतो. हेच भगवंताचं रक्षण करणं आहे. विठ्ठल विठ्ठल सुद्धा संबोधन पुढे जातं. काय असतं म्हणजे आयुष्यात जगत असताना तुम्ही कायम चांगलं जगावं हा सार विचार आहे. अरे चांगलं जगता जगता हा सार विचार आहे, पण त्याच्यापेक्षा चांगला विचार आहे आपल्याकडून जगता जगता कोणा चांगल्या माणसाला त्रास होऊ नये हा सगळ्यात उत्तम असा विचार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, नाही तुम्हाला चांगलं जगता आलं तरी अडचण नाही, नाही तुम्हाला कीर्तनाला येता आलं तरी अडचण नाही, नाही तुम्हाला वारीला जाता आलं तरी अडचण नाही, नाही तुम्हाला सप्ताला वर्गणी फाडायची फाडू नकोस, नाही अन्नदान करायचं करू नकोस. काल्याच्या दिवशी 10 माणसं आगाव घेऊन जेवायला या, अन्नदाते तयार आहेत तुम्हाला जेवण घालायला. पण जर तुम्हाला चांगलं जगायचं नसेल आणि कायम चांगल्या माणसाला त्रास देत असेल, म्हणजे चांगल्या माणसाला त्रास म्हणजे गावात एखाद्या गरीबाच्या लेकराचं लग्न लागलं, घातला आडवा पाय मोडलं लग्न. एखाद्या गरीबाच्या लेकीचं कन्याचं पुरीचं चांगलं होत असेल, घातला आडवा पाय टाकलं, शिक्षण बंद करून. गावात सप्ताह उभा राहिला, घातला आडवा पाय टाकला, सप्ताह मोडून. गावात समजा बिनविरोध उभा राहिलं, घातला आडवा पाय, सगळं आखतो गावात विरोधात करून टाकलं. ऐका माझं मत ऐका, तुकोबाराय सांगतात एकतर जगत असताना तुम्ही कायम सत्य कर्माला मदत करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. पण जर चांगल्या कामाला तुम्ही मदत न करता चांगल्या कामाला विरोध करताल तर परिणाम घातलिया भयंकर. आम्हाला नाही चांगलं जगता आलं तरी अडचण नाही, देवाला तो त्रास नसतो. पण आम्ही जर चांगल्या कामाला विरोध केला तर घातल्या भय नरकादानी. दुसरं प्रमाण आहे, आपण म्हणजे कीर्तना आणि वारी जाता जना त्याच्या पापा दाना ठिंगना तो महामी. अहो तुकोबाराय सांगून जाता स्वतः कीर्तनाला जात नाही पण दुसरा चाललाय त्याला अडवतो, स्वतः वारीला जात नाही पण दुसऱ्याला वारीला जाऊन देत नाही, स्वतः कोणाचं चांगलं करत नाही पण दुसरा कोणाचं चांगलं करत असेल तर त्याला विरोध करतो. परिणाम तुकोबाराय म्हणतात त्याचं पाप इतकं वाढतं की त्याच्या समोर महामेरू सुद्धा मला ठेंगणा वाटायला लागतो, इतकं मोठं त्याचं पाप. म्हणून माझं तर साधं मत आहे काय,
आयुष्यात जगत असताना आम्हाला नाही चांगलं जगता आलं तर निदान आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. नाही आम्हाला चांगल्याला मदत करायची करू नका, पण निदान आडवा पाय घालू नका. नाही सायताला मदत करायची करू नका, पण निदान वर्गणी नाही फाडायची फाडू नका, पण निदान आडवा पाय घालू नका. आणि जर आम्ही इथं कुणी आडवा पाय आमच्या चांगल्या कामाला घातला, नारदाच्या गादीवरून बोलतो गड्या पुढली दिवाळी तो खात नाही. पुढल्या दिवाळीला तुझं वर्ष श्राद्ध नाही का, पुढल्या दिवाळीला तुझं वर्ष श्राद्ध. आणि ह्याच कदम महाराजांचा वर्ष श्राद्धाला कीर्तन राहणार. मी अभंगाला भक्तिविना पशु कशाचे वाढला, सटविने नेला कैसा नाही विठ्ठल. ऐका, मी कोणाला उद्देशून बोलतोय असं नाही, माझा अभंगातून तो भाव. तुकोबाराय सांगतात तुम्हाला नाही वाईट चांगलं जगतायत तर निदान वाईट करू नका. मग काय करा, सारासार विचार, चांगला आणि वाईट विचार एका बाजूला ठेवा, त्यातून चांगला विचार निवडा. काय असतं महाराज, विचाराचे जवळजवळ 22 प्रकार. आता एवढे प्रकार सांगत नाही का मला नामचिंतन करायचं, पण अगदी धावते 5 प्रकार सांगून पुढे जातो. ऐका, विचाराचे 5 प्रकार. पहिला विचार, समाजात काही माणसं अर्ध विचाराचे असतात, म्हणजे आडला हरी आणि गाढवाची पायदरी, ते अर्धाच विचार करतात. समाजात काही पश्चात विचाराची माणसं असतात, म्हणजे अगोदर बोलतात करतात आणि मग विचार करत बसतात. गड्या तसं नसतं केलं तर बरं झालं असतं. अरे तुका म्हणे आधी करावा विचार, मग शूरपणे तीर मोकलावा. साधं मत आहे, सगळ्यांना प्रश्न विचार. इथं माणसाने बोलून विचार करावा का विचार करून बोलावा? तुम्हाला काय वाटतं? अहो इथं बोलून जर विचार करायची वेळ आली तर मला अंग सुजवायची वेळ आली तर कायम विचार करून माणसाने बोलावं. समाजात काही अर्ध विचाराची माणसं, काही पश्चात विचाराची माणसं. दुसरं आहे काय, समाजात काही निरर्थक विचाराची माणसं असतात. निरर्थक म्हणजे काकस्य दंत किती पायान संती, गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमान संती, स्वयं विचारो निरर्थक. एका जणाच्या घरासमोर लिंबाच्या झाडावर कावळा येऊन बसला, तो विचार करायला लागला काकस्य किती दंत, दंत म्हणजे दात. अरे त्या कावळ्याच्या तोंडात दात किती बरं असते, नुसता विचार नाही. कावळा उडून जायला लागला तर कावळ्याच्या पाठीमागे धावायला लागला. कावळा वड्यात हाई, कावळा उसात हाई, उसात का तर कावळ्याच्या तोंडात त्याला दात मोजायचे होते. आता खरं सांगा, कावळ्याच्या तोंडात दात असतात का? आपण मोजाय गेलो नाही गड्या, पण साधा सामाजिक नियम आहे, कावळ्याच्या तोंडात दात नसतात. एक जण असा रस्त्याने चालला, थोडक्यात इंदापूरला चाललेला आहे का, आणि इंदापूरला जाता जाता त्याला रस्त्याच्या कडाला एक गाढव दिसलं. उतरला गाडीवरून आणि गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमान संती. रोम म्हणजे केस, गती म्हणजे मोजणं. ऐका, त्याने गाढवाला जवळ केलं, गाढवाच्या अंगावरचे केस मोजायला लागला. 1 2 3 4. आता खरं सांगा बघा, ह्या गाढवाने त्या गाढवाचे केस मोजले. मग तो गाढव म्हणणार आहे का, वा पाहुणं फार उपकार केला, एवढा चहा प्याला या गाड्या, नाही तर तुमच्या घरी सोयरी करू वाटते. हा विचार निरर्थक आहे महाराज. आयुष्यात असे काही विचार असतात महाराज, त्या विचाराचा फायदाही होत नाही, त्या विचाराचा तोटाही होत नाही. आता चौथा आहे, पहिला अर्ध विचार, पश्चात विचार, निरर्थक विचार. चौथा कोणता, अनर्थक विचार. समाजात काही माणसं असा विचार करतात की त्याचा फायदा होत नाही, पण तोटा झाल्याशिवाय राहत. का तर महाराज जास्त विचार केला, जास्त विचार केला तर विचाराचं रूपांतर चिंतेमध्ये होतं. आणि शास्त्रकार सांगतात चिता चिंता समख्यातुम बिंदू मात्रेने विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. इथं महाराज मेलेल्या माणसाला जाळते त्याला म्हणायचं चिता, आणि फक्त एक अनुस्वार त्या शब्दावर. आणि जिवंत माणसाला जाळते त्याला म्हणायचं चिंता. विठ्ठल अनर्थक विचार, थोडा आवाज, अनर्थक विचार कोणता सांगून जातो. संस्कृत मध्येच महाराज कथा येते, पण मराठीत आपलं रूपांतर झालेलं आहे, सगळ्यांच्या ओळखीत आहे. पण आता आली योगायोगा म्हणून सांगून जातो. ऐका, महेशा या शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशित नवा. संस्कृत मध्ये अशी कथा येते, काय झालं, एका माणसाच्या, मी अनर्थक विचार सांगतो, एका माणसाच्या घरात शेजारी गवळ्याचा वाडा, चांगल्या 150-200 म्हशी मारा वाड्यामध्ये. आणि त्या म्हशींच्या कळपामध्ये अशी एक गोल शिंगाची म्हैस होती. आणि हा रोज विचार करायचा, महेशा या शृंगयो मध्ये, शृंग म्हणजे शिंग, मम शिर प्रवेशित नवा. परत तो रोज विचार करायचा, त्या म्हशीच्या गोल शिंगात माझं डोकं जातंय का नाही, जातंय का नाही. आपल्याच गावचा होता ऐका. इतका विचार केला, इतका विचार केला, 6 महिने विचार केला. गडी 80 किलोचा 40 किलोवर आला. म्हणजे विचार करून करून खंगला. कोणता विचार, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जातंय का नाही. एक दिवशी त्याचा मेहून आला, दाजी फार वाढला होता, माझी बहीण तुम्हाला काय खायला बिला घालत, बहिणीचा काय त्रास. तो म्हणला, अरे तुझ्या बहिणीचा अजिबात त्रास नाही. मग त्रास कोणाचा, गोट्यातल्या म्हशीचा. त्या म्हशीचा काय नेमका त्रास. मग दाजी होता भाव पोटी, मुका आलासे शेवटी, तुका म्हणे पुढे कळू येते ते रोकडे. महाराज खोटं किती जरी लपवलं तरी तुकोबाराय सांगतात ते कधी ना कधी उघडीच येतं. परिणाम आहे का,
त्यांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगू मेहुणे बाबा, 6 महिने झालं विचार करतो, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जातंय का नाही. महाराज हम्मनी तर मी होणार करू म्हणे. मला दाजी विचार करता वाया जाय काळ लटकीत मुळ फजितीचे तरी प्रमाणात दिलं. अरे नुसती विचार करणारी माणसं अप्रगत होतात. जो माणूस कार्य करतो तोच प्रगतीच्या रस्त्यावर येऊन पोहोचतो. विचार काय करता करून बघा ना. आणि माणसाला महाराज मेवण्याचं पाठबळ म्हणजे आमदाराच्या पाठबळापेक्षा मोठं. मेवणा पाठीमागे उभा राहिला याने दिवसच ठरवला. अशा दिवशी म्हशीच्या शिंगामध्ये डोकं टाकायचं. परिणाम आहे का, मस अशी खाली वट्यावरून चालली वर वट्यावरती उभा राहिला. आपल्याकडे बघा ते डोकं खाली पाय वर आपण सुळकी कुपसी म्हणतो. पाण्यात जशी उडी मारायची आणि थेट म्हशी त्या गोल शिंगात उडी मारली. पण याचा अंदाज फसला. ऐका अंदाज काय फसला, त्याला अंदाज होता की मी शिंगातून पलीकडे जाईल, पण मला शिंग पडली बारी. डोकं गेलं पुढून, खांद्याला अडकला, मान मध्ये अडकला. आता आपल्याकडे महाराज म्हशीला काय धप करणे अंगावर पडल्यामुळे म्हस बिथरली. मग आपल्याकडे म्हस पळायला लागल्यावर काय म्हणतो आपण, उधाळी म्हणतात. काय म्हणतात, उधाळी म्हणत असतात. आमच्याकडे उधळी म्हणतात. तिकडे तुम्ही नगरच्या भागात जा म्हणतात मस भोकाळली. आणि थोडं खाली येवल्याकडे पैठणकडे जात तिकडे म्हणतात म्हशीने भोंगा केला. महाराज असा म्हशीने त्याला शिंगात घेऊन भोंगा केला. आजोतीला 4-5 चक्रा मारल्या, थेट गावच्या उकरण्यावर नेऊन टाकला. त्याच्या 2-4 बरगड्या मोकळ्या झाल्या. गावातली 4-5 माणसं जमा झाली. काय भाव, काय तात्या, थोडा तर विचार करायचा असतो. कुठं म्हशीच्या शिंगात डोकं घालतात का, तुम्हाला थोडा नाही. 6 महिने झालं विचार करतोय. जर असा माणूस विचार करायला लागला तर तुम्हाला अनर्थक विचार आहे. मग विचार सार्थक कोणता, तर सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुल उद्धरले मुख केले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बोले. ऐका तुकोबराय सांगतात तुम्ही सार विचार करा, पण कोणता, तर ज्या विचाराने तुमचा काहीतरी फायदा होईल, तोटा होणार नाही. का इथं फायदा असेल तरच महाराज आपण गोष्टीकडे लक्ष देतो. विना फायद्यात कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. लाभाचे सोसे पुढे चाले म्हणा, धनाचा कृपणा लोभो जैसा. आमचे नामदेवराय तर फार सुंदर सांगतात, व्यवसायी चित्त ठेवुनी कृपणा. व्यवसायी चित्त ठेवुनी कृपणा. लाभाचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ. लाभाचे चिंतन सर्व काळ. व्यवसायी चित्त ठेवुनी कृपणा. व्यवसायी चित्त ठेवुनी कृपणा. लाभाचे चिंतन सर्व काळ. ऐका आज तुकोबर आम्हाला सारासार विचार करायला सांगतात, पण अडचण अशी, सारासार विचार करायला सांगितलं, भगवंताचं भजन करायला लावलं, पण कुणीतरी आडवा पाय घातला आणि चांगल्या कामाला विरोध करणारे असतात. महाराज साधा नियम इथं आमचे विवेकानंद सांगून जातात, तुम्ही योग्य रस्त्याने चालला, जर तुमची अडवणूक झाली ना तर समजून चाला, तुम्ही चुकीच्या रस्त्याने वाटचाल करताय. जर तुमची अडवणूक झाली समजून चाला, तुम्ही योग्य रस्त्याने वाटचाल करताय. आणि महाराज इथं सोन्याला परीक्षा द्यावी लागते. लोखंडाची परीक्षा करणारे कालही नव्हते ना आजही नव्हते. मग तुकोबराय तुम्ही म्हणता सारासार विचार करा, भगवंताचं भजन करा. फायदा काय, फायदा असल्याशिवाय त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. का संत वाङ्मयामध्ये नाम 4 पद्धतीत आम्हाला सांगितलं जातं. त्यातल्या मुख्य 2 पद्धती कोणत्या, एक नामाची उपयुक्तता सांगितली जाते आणि दुसरी नामाची महती सांगितली जाते. गगना होणी वाढ नाम आहे ही महाराज झाली, नामाचं स्वरूप झालं, म्हणजे नामाची महती झाली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ऐका हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे झालं नाम, आणि पुण्याची गणना कोण करी ही झाली उपयुक्तता. साधा महाराज युटिलिटी आणि युटिलिझम आपला साधा नियम आहे. म्हणजे फायद्याला येणाऱ्या गोष्टीला तर आम्ही जवळ करतो, विना फायद्याच्या गोष्टीकडे आम्ही ढुंकून सुद्धा बघत नाही. काय झालं, नेमकं एका माणसाचं नवीन लग्न झालं. ऐका नवीन लग्न झाल्यानंतर
घरात दोघच आणि अलीकडच्या काळात मला दोघांच चांगलं एकटा असं अलीकडे बऱ्याच वेळा थोडं माफी मागून बोलतो पण बऱ्याच वेळा मुलीची अपेक्षा असते मुलगा एकटाच असावा त्याला आम्हाला आमच्या लेकीला ना सासू असावी ना सासरा असावा त्या भावनेपोटी झालेलं लग्न ऐका घरात दोघच हा कामावरून आल्या त्यांनी बघितलं तर गरम पाण्याची बादली काढलेली सणाचा दिवस घरामध्ये नजर टाकली तर मला बसायला पाठ टेकायला पाठ उदबत्तीचा घमघमा नक्की गणित काय लक्षात येत नाही हा घरात कसा गेला तशी ती म्हणली गाय करू नका वेळ करू नका फड दिसली ताटावर बसा गरम गरम पोळ्याचा स्वयंपाक मी तुमच्यासाठी केला मला ताटावरती जेवण करायला बसला ती शेजारी येऊन बसली गरम गरम पोळे तिने ताटात वाढल्या जसा महाराजांनी पोळीला हात घातला त्याच्या लक्षात आलं गड्या पोळीने डायरेक्ट तव्यामधून कुठं उडी मारली ताटात उडी मारली सगळ्यांचा अनुभव आहेत गड्या मला जोपर्यंत लग्न नवीन असतं तोपर्यंत स्वयंपाक गरम होतो जसं जसं लग्न जुनं होतं तसं तसं करणारीच गरम व्हायला लागते ऐका परिणाम नवीन लग्न गरम पोळ्याचा स्वयंपाक बरं साध्या पोळ्या नाही ब्राह्मणी पोळ्या म्हणजे कणिक तोडीन पुरण जास्त वरून तुपाची दहा आमरसाची वाटी भजे कुरवडे सगळे ताटात यांनी मला पोळीचा घास आमरसामध्ये घास बुडवला राम महाराज ऐका असा तोंडापाशी नेला तशी मला त्या पोळ्यातल्या पूर्णाची वाफ ह्याच्या नाकाला लागला नाकाने सांगितलं गरम आहे टाकू नको तोंडात पण तेवढ्यात बायको म्हणली होय होय कसा झाला स्वयंपाक नवीन लग्न होता तो म्हणला अगं थांब जरा घास खाऊन दे मग सांगतो लगेच कसा झाला मी सांगतो ऐका इथं कोणाशी तरी तुलना केल्याशिवाय फायदा असल्याशिवाय आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही कसा झाला स्वयंपाक तुम्हाला एक घास खाऊन दे लगेच सांगतो कसा झाला महाराज बायकोच्या प्रेमापोटी त्यांनी गरम गरम घास तोंडामध्ये टाकला पण त्याचं नशीब वाईट पुरण जिभेला चिटकायचे ते ताळूला चिकट असा चटका बसला फाफू करत कसं तरी तो घास गिळला 2-3 पाण्याचे घोट पिला घामाघाम झाला एका घासानेच आणि तिचा ठरलेला प्रश्न होय होय कोणता प्रश्न कसा झाला स्वयंपाक राग भरपूर आला पण आता नवीन लग्न होतं तुम्हाला लागत थांब रे एक अजून दुसरा घास खाऊन ते सांगतो कसा झाला स्वयंपाक त्याने दुसरा घास आणि आपल्याकडे मन आहे बघा मांजराला जर दूध गरम लागलं तर मांजर ताक सुद्धा फुकून पित अनुभव आले अंगात परिणाम पहिल्यांदा लागलेली ठेच माणसाला सावरायला शिकवते माणसाला आयुष्यात येणारी अडचण माणसाला सुधारायला शिकवते परिणाम पहिला चटका आठवला घास तोंडापाशी नेला परत माघारी केली 2-3 वेळा फोन कर नेली परत तोंडापाशी नेला तोंडापाशी घास नेला की त्याच्या बायकोचा प्रश्न असायचा होय होय कसा झाला स्वयंपाक तुम्हाला लागत थांब जरा तोंडात तर टाकू तिला रागत ते म्हणली नाही त्यावर बैलासारखं चरताना सणासुदीचं खायला नाही पटकन खान कसा झाला स्वयंपाक सांगा बायको तापायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं गड्या हेतच मिटवलेलं बरोबर त्याने पट दिसते घास तोंडामध्ये टाकला तिचा ठरलेला प्रश्न कोणता कसा झाला स्वयंपाक महाराज हुशार होता उगाच वाद घालणारा वादो नावलंबती जगात म्हणजे वादापासून दूर राहणारा होता परिणाम आहे का त्यांनी पहिला शब्द वापरला वाह अप्रतिम पण एका शब्दावजीला पटल ती बायको कशी ते म्हणले खरं बोला तुम्ही अजून खोटं बोलता अरे तो म्हणला फार सुंदर झाला उत्तम झाला गोमटा झाला चांगला झाला अप्रतिम झाला शब्द नाही देखणा झाला असे जवळजवळ 10-12 शब्द महाराज त्यांनी मांडले त्याचा शब्द कोण जरा चांगला होता माझ्यापेक्षाही चांगला होता ऐका 10-12 शब्द मांडले तरी ती म्हणायची तुम्ही खोटंच बोलताय गड्या कसा झाला स्वयंपाक खरं सांगा कसा झाला महाराज थोडा हजर जबाबी होता बुद्धी फार चालाक होती लगेच त्याच्या लक्षात आलं त्यांनी महाराज एक वाक्य वापरलं तो मला हे बघ आज माझं वय 28 आहे वयाच्या 4 वर्षापासून पोळ्या खातोय वयाच्या 6 वर्षापासून मला चव कळते मामा पण आजपर्यंत बाकीच्या सोड माझ्या आईच्या हाताला देखील एवढी चव नव्हती एवढा चांगला स्वयंपाक झाला ती म्हणली हा आता कसं खरं बोल म्हणजे तिला पटवून द्यावं लागलं ऐका तिला पटवून द्यावं लागलं की तुझ्या हाताला चव तुझ्या सासूपेक्षा जास्त आहे तसं तुकोबाराला सुद्धा सांगावं लागलं अरे भगवंताचं भजन करा भजन करा भजन करा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची माणसं म्हणली फायदा सांगा फायदा उपयुक्तता सांगा उपयुक्तता फायदा काय तर फायदा तुकोबाराय सांगून जातात अभंगाचं दुसरं चरण दयाच्या चिंतने निरसने संकट दयाच्या चिंतने निरसने संकट दयाच्या दया
जोरदार टाळी वाजवा. ऐका, आम्ही एक दिवस बडबड करून निघून जाईल, 4 दिवस तुम्हाला ते सांभाळायचे. आणि माझं तर साधं मत आहे, एक वेळ कलाकाराला पैसे कमी दिले तरी चालतील, म्हणजे देऊ नका असं माझं मत नाही, उलट भरपूर द्या. पण ज्या वेळेस कानाला गोड वाटेल त्यावेळेस महाराज टाळ्यांचे दात द्यायला कमी पडू नका. विठ्ठल विठ्ठल हे बोलू का महाराज? कीर्तन करणं फार सोपं, पण सगळ्यात कठीण कोणते असेल तर महाराज कला गायन, आणि त्याही पेक्षा कठीण असेल तर आमचं वादन. महाराज जवळजवळ 14 वर्ष पकवादाची सेवा मी केलेला माणूस आहे. थोडी थोडी नाही, गणेश दादाला माहिती आहे, दिवसातून 12-12 आणि 16-16 तास रियाज करणारा मी माणूस आहे. ज्या दिवशी महाराज हाताचं रक्त आणि घाम एक करावा लागतो, मृदुंग वाजवणं वाटतं तेवढं सोपं नाही. एका मृदुंग वादकाला स्वतःचं सगळं तारुण्य महाराज त्याला अर्पण करावं लागतं, त्यावेळेस कुठं त्यातून महाराज नाद ब्रह्म तयार होत असतो. ज्या दिवशी रक्त आणि घाम एक करावा लागतो, आताही तुम्ही आळंदीत जावा, रात्रभर आमची लहानशी तरुण मंडळी महाराज रात्रभर पकवाद वाजवतात. म्हणजे घाम आणि रक्त एक केल्यानंतर त्यातून महाराज नाद ब्रह्म तयार होतो. म्हणजे तोंडातून तर कुणी बोलल, बोटातून बोलणं महाराज फार कठीण. विठ्ठल विठ्ठल आपल्याला फायदा पाहिजे. तुकोबराय सांगतात, तुम्ही सारासार विचार करा, काय करा? भगवंताचं भजन करा. फायदा काय होईल तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. ऐका, आयुष्यात तुमच्या संकट जर आली तर त्या संकटाचं निवारण करण्याचं काम जर कोण करत असेल तर तुमच्या पाठीमागे असणारं तुमचं नामचिंतन आणि तुमचं पुण्य. हा भजन करणारे मरावं लागणार आहे, आणि संसार करणारे, मी दुसरा शब्द वापरत नाही, संसार करणारही मरावं लागणार आहे. गावातल्या सप्ताह करणाऱ्याला मरावं लागणार आहे, आणि परमार्थ संसार करणाऱ्या माणसाला मरावं लागणार आहे. पण ऐका, अडचण अशी गमक ऐका, त्यातली गंमत, भजनीही मरणार आहे आणि गावातला संसारही मरणार आहे. पण मरणात महाराज फरक आहे कोणता? ऐकून जावा. संसार करणाऱ्या माणसाला मरावं लागेल, परमार्थ करणाऱ्या माणसाला मरावं लागेल. महाराज आध्यात्मिक विकार आहे, शरीर कधी ना कधी संपणार, परत दुसरा कुठला तरी जन्म मिळणार आहे. इथं माझ्या सकट कोणच महाराज हजारो वर्षाच्या बॉन्ड पेपर वरती सह्या करून आलो ना. आता समजा मी तुमच्या समोर कीर्तनात एवढं बोलतोय, माझा काय भरवसा आहे का मी आयासा व्यवस्थित घरी जाईल? तुम्ही तोंडावर नाही म्हणून राहिला मला, मग माझा नाही, मग तुमचा भरोसा आहे का तुम्ही मंडपातून घरी जाता? अहो तुमचा माझा अजिबात भरोसा नाही. काय न जाणे जाने की नातं प्रभाते किम भविष्यती, या जगाचा जनाचा काय भरोसा, कोण कधी जाईल? पण ऐका, आपला अजिबात महाराज भरोसा नाही. विठ्ठल भजन करणारे मरावं लागणार आहे, संसार करणारे मरावं लागणार आहे. पण दोघातलं मरण आहे का? आंब्याचं फळ माहिती आहे तुला? आंब्याचं आंबा आणि दुसरं फळ आहे चिकू. महाराज आंब्याच्या फळातून आंब्याची कोय जर मोकळी करायची असेल तर किती कष्ट लागतात सगळ्यांना नाही. आणि चिकूच्या फळातून चिकूची बी जर वेगळी करायची असेल तर किती कष्ट लागतात. असे पकडणी धरावं लागते, घट दात खाऊन ओढावे लागते. मग अहो चिकूचं फळ फोडलं, आता सीझन आहे म्हणून सांगतो, चिकूचं फळ फोडलं की महाराज चिकूची बी टन करणे कुठं उडी मारून जाते, कळून सुद्धा येत नाही. तसं ऐका, संसारी माणसाचं मरण म्हणजे आंब्याच्या कोयीसारखं, आणि पारमार्थिक माणसाचं मरण म्हणजे चिकूच्या बियेसारखं. कसं महाराज, उन्हाळ्यामध्ये आपली आई असू दे, आपली मालकीन असू दे, आमरसा करता आंबे आणते. आंबे आणल्याला काय करते? आंबे स्वच्छ करते, वरची साल काढली की लगेच रस ताटात पडतो. रस ताटात पडत नाही महाराज. मग तर आपल्या आईला महाराज आंब्याची कोय पकडावी लागते, रस काढण्याकरता त्याला पिळावं लागतं, चोळावं लागतं, मुरगाळावं लागतं. जोपर्यंत आंब्याची कोय पिवळसर पांढरी होत नाही त्याशिवाय आपली आई ते कोयला टाकून देत नाही. पण चिकूच्या बीचं वेगळं असतं, फोडली की महाराज चिकूचा बी लगेच मोकळा होऊन जातो. तसा आहे का? कायम संसारात गुंतणाऱ्या माणसाचं मरण कसं असतं? ते आंब्याच्या कोयीसारखं. यमदूत येतात, मारिती, तोडीती, म्हणजे पिळतात, मुरगळतात, पार नाकी नऊ करतात. मग ज्या वेळेस तो वराडतो, बाज गाडी आता आम्हाला नेऊ उचलून, त्या दिवशी त्याला घेऊन जातात. पण पारमार्थिक माणसाचं मरण एका क्षणात महाराज तो हे जग सोडून जातो, आनंदीमय महाराज. म्हणजे शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. आणि साधा माझा प्रश्न, महाराज तरफडत मरण चांगलं का झटका जाग्यावर झटका झालेलं चांगलं? माझं तर साधं मत आहे, ज्या दिवशी मरण यावं त्या दिवशी एका क्षणात महाराज आपलं संपून जावं. नाहीतर उगत तरफडत मरणाची वाट पाहण्यासारखं दुःख या जगात कोणतं नाही. विठ्ठल विठ्ठल अलीकडे महाराज आमचं तेच चालू आहे. अलीकडे आमची एवढी मनस्थिती खराब झाली की रोज जिवंतपणी महाराज आम्ही मरणच अनुभवतोय. आता इथं बरीच जुनी जाणती माणसं. जुन्या काळी महाराज माणसाची परिस्थिती जरा बेताची असायची, पण मनस्थिती फार चांगली असायची.
आता आपलं गाव महाराज पाहायला गेलं तर कोकण आपला भाग एकसारखाच मासेमारी होता आपला व्यवसाय पण महाराज परमार्थ तुम्ही करताय आहे का जुन्या काळी आता मासेमारी आता पैसा पहिला काही मिळत नसेल आता पेक्षा तर 10 पट कमीच आता इथं 50-50 60-60 वयाची माणसं आहेत त्यांना जर 10 वर्षापूर्वी 50,000 रुपये मागितले असते 10 वर्षापूर्वी समजा बाबा तुम्हाला मी 10 वर्षापूर्वी 50,000 मागितले असते तुमच्या खिशात असते आता समजा तुम्हाला 50,000 मागितले तुम्ही उपलब्ध करू शकता मग मी मागितले तर मला द्याचाल नाही म्हणू नका गड्या लक्षात ठेवा गणेश महाराज म्हणाला ऐका जुन्या काळी ऐका अहो 5-10,000 संख्या म्हणजे फार मोठी वाटायची आता 5-10,000 मोठे नाहीत पण इतकी जुन्यासारखे मोठे नाहीत पहिली आमची परिस्थिती बेताची असायची पण मनस्थिती महाराज चांगली असायची अलीकडे आमची परिस्थिती देखणी झाली पण मनस्थिती महाराज आमची बिघडली ऐका आपल्या गावात मेडिकल आहे का मेडिकल बरं इंदापूर जवळ आहे आपल्याला आपलं इंदापूरला जावं उगा आली लहर केला कर मेडिकल वाल्याला जाऊन फक्त एक प्रश्न विचारायचा मेडिकल वाले दादा सगळ्यात जास्त गोळ्या कोणत्या विकल्या जातात महाराज कोणताच मेडिकल वाला असा नाही राम महाराज कोणताच मेडिकल वाला असा नाही की ती तिसऱ्या गोळीचं नाव ते दोनच गोळ्याची नावं सांगलं त्या 2 गोळ्या आमच्या परिस्थितीलाही महत्वाच्या मनस्थितीलाही मामा महत्वाच्या कोणत्या 2 गोळ्या कोणत्याही मेडिकल वाल्याला जाऊन विचारा त्या सुट्ट्या देत नाही दिल्या तर पाकिटाने एक झोपेच्या आणि दुसऱ्या बीपीच्या इथं झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय महाराज आमची रात्र संपत नाही आणि बीपीची गोळी खाल्ल्याशिवाय महाराज आमचा दिवस संपत नाही आमची एवढी मनस्थिती खालावली विठ्ठल 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 सांगतात तुम्ही नामचिंतन करा नामाचा फायदा होऊन जाईल काय तयाच्या चिंतनी निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंधू काय नामाचा फायदा होईल ऐका हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील पहिला फायदा माया दूर जाईल अजून हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी तुमचं पुण्य वाढेल अजून भगवंताचं भजन केलं तर महाराज तो भगवंत आपल्याला सहजासहजी मिळून जाईल तिसरा फायदा सगळ्यात चौथा फायदा अरे जगाला त्रस्त करणारा काळ सुद्धा भगवंताचं भजन करणाऱ्या माणसापासून लाखो किलोमीटर दूर पडतो तो कसा पडतो दडा 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 सर्वांनी जगाला त्रस्त करणारा काळ सुद्धा मला नाम धारकापासून लाखो किलोमीटर दूर पडतो कसा पडतो दड 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 थोडं 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 आमचे गुरुवरे वैद्य बाबा सांगायचे तुम्हाला नुसताच दडदड पडत नाही मग चिंग चिंग चिंगाट मारत त्यांच्यापासून पळून जातो म्हणून आपण भगवंताचं भजन करावं ऐका झाले सेवेला पूर्ण विराम देतो 10 मिनिटं राहिलेली आहेत प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय आम्हाला नामचिंतन करायला लावतात का नामस्मरण करायला लावतात ऐका प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं वेगळं साधन ठरलेलं आहे इथं साध्य भगवंत आहे पण साधन वेगळं आहे कोणतं साधन ठरलं थोडं महाभारताकडे चला कृतय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतोमकः द्वापारे परिचर्यानां कलौतद हरि कीर्तना ऐका कृतयुग म्हणजे भगवान परशुरामांचं कृतयुगामध्ये भगवंताच्या प्राप्ती करता साधन वेगळं कोणतं ध्यायते विष्णू म्हणजे महाराज तपश्चर्या केली जायची देवाला प्रसन्न केलं जायचं हजार हजार लाख लाख वर्षाची तपश्चर्या माणसं करायची त्यावेळी त्याला देव प्रसन्न व्हायचा आता एवढं आपल्याला आयुष्य सुद्धा नाही एवढं महाराज आयुष्य सोडा एवढी आपल्या ताकद सुद्धा नाही 1000 वर्ष 100 वर्ष सोडा इथं 2 तास कीर्तनात बसलो तर ही मांडी त्या पाया तो पाय त्या पाया आमची 100 आसनं कीर्तनात बदलतात आम्ही कुठं तपश्चर्या करावी आमच्यात ती ताकद आहे मग त्रेता युगात भगवंताची प्राप्ती यज्ञ यागादी कर्माने केली जायची ऐका यज्ञ आता तर रामनवमीला आपण ऐकला हनुमान जयंतीला ऐकला पुत्र कामेष्टी
अश्वमेघ यज्ञ, राजसूय यज्ञ, म्हणजे महाराज एक एक यज्ञ 12-12 वर्ष केला जायचा ऐका. आणि तो यज्ञ महाराज आमच्या गुरुवारींच्या मुखातून ऐकलाय. यज्ञ म्हणजे या धर्म मंडपापेक्षा कितपत मोठा. आणि यज्ञात अग्नी 12 वर्ष चालू ठेवला जायचा. आता अग्नी चालू ठेवण्याकरता मार डिझेल आणि हान पेट्रोल नाही, मग हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार कायम त्या यज्ञात टाकली जायची. बरं गाग्यात संपूर्ण जगाला महाराज चूल बन आमंत्रण, नुसतंच आमंत्रण नाही, जेवायचं सोन्याच्या ताटात जेवला ताटच घेऊन घरी जायचं, चमच्यात जेवला सोन्याचा भेटला चांदीचं मला तेच घरी घेऊन जायचं, इतकं दान केलं जायचं. आता आपण एवढा यज्ञ करू शकत नाही गडे. आमली पंतरावळी जरी कोण घेऊन चाललं तर आम्ही ओढून माघारी घेऊ गडे. आम्ही यज्ञ इतका ताकदीचा करू शकत नाही. मग द्वापारे परिचर्याना, द्वापार युगात भगवंताची पूजा अर्चा करून भगवंताला प्राप्त केलं जायचं. आता महाराज द्वापार युगातली पूजा बाकीची सोडा, मी रावणाची पूजा सांगतो. रावण माहित आहे का तुम्हाला? रावण माहित आहे का? खालच्या शेजारच्या गल्लीत राहतो ऐका. त्या रावणाची चर्चा आहे का पूजेची. रावणाकडे दोष भरपूर असतील पण एक गुण, भगवान शंकराची तो भक्ती करायचा. इतकी भक्ती करायचा की रोज सकाळी उठला की 1000 नील पुष्प कमळ तो शंकराच्या पिंडीवरती व्हायचा, फार मोठा मोठा. एक दिवशी कमळ वाहता वाहता महाराज एक कमळ कमी पडलं. किती राहिले? हजारातून एक गेलं 999. महाराज एक कमळ कमी पडलं तर पूजेचा नियम असा आहे का, पूजेला बसल्यानंतर पूजा होईपर्यंत उठून जायचं नाही. नाहीतर आणगच्या काय चाललंय गड्या, काय चाललंय पाहुणे, केला फोन, हॅलो तुमच्याकडे कसं काय, इकडे देवाला गण लावतोय, उसाला पाणी आलं का, इकडे देवाला बुका लावतोय. देवाला बुका लावला तर आपल्याला असा बुका लागेल ऐका. पूजा करताना उठायचं ना. मग रावणाने नियम ऐका, मागचा पुढचा विचार केला नाही, उचललं खडक तलवार, स्वतःच मुंडकं छाटलं, शीर कमल देवाच्या पिंडीवरती व्हायचं. आता त्याच्याकडे 10 होती गाडी, आपल्याकडे एकच आहे. आपण कधी मान कापावी? आपली पूजा ही तेवढी ताकदीची. आपली एक पूजा मला आठवते, कोणती? जुने जाणते कीर्तनकार सांगायचे, आपली पूजा सत्यनारायणाची, सगळ्याच्या डोळ्यासमोर. ब्राह्मण काका सांगतात, नवीन घर झालं, नवीन लग्न झालं, करा सत्यनारायण, आणा पूजेचं साहित्य. आम्ही दुकानात गेलो, जर दुकानदाराला म्हणलं सचिनदादा पूजेचं साहित्य द्या गाड्या, इतके हुशार झाले, त्यांना म्हणलं सुपाऱ्या द्या, तर पहिला प्रश्न करतात खाण्यासाठी का पूजेसाठी का. आमचा खायचा माल वेगळा आणि पूजेचं साहित्य वेगळं आहे गड्या. समजा आपण भैरवनाथाच्या मंदिरात गेलो, देवाचं नशीब वाईट आणि आपलं चांगलं म्हणतोय मी ऐका. त्याचं नशीब वाईट आणि आपलं चांगलं, देवाला आपण नारळ फोडला आणि जर नारळ खराब निघाला तर आपण काय म्हणतो? खरं बोला गड्या, सगळ्यांना सटवायची शपथ. काय म्हणतो आपण? देवाला पावला. अहो जर चांगला निघाला असता तर देवाच्या फॅमिलीला एका तुकड्यावर भागून घ्यावं लागला असतं. नास का तुझी तुला लकला. तसं ऐका, आमचं पूजेचं साहित्य, कुचक्या सुपाऱ्या, थोडी मदत करा मला, कुचक्या सुपाऱ्या देवाला, नासका नारळ देवाला, कुचकी पान देवाला, फटक्या नोटा मना बुवाला. कालच कोणीतरी फटके 500ची बोलली म्हणून आठवलं आहे का. अहो सहजासहजी आम्ही महाराज आमची पूजाही तेवढ्या ताकदीची नाही. मग आम्ही भगवंताला प्राप्त कसं करायचं? मग भगवंताला प्राप्त करायचं झालं तर कलियुगामध्ये एकच महाराज उपाय, कोणता? कलियुगी माझी करावे कलियुगी माझी करावे एक वाक्य सांगतो, जय विठोबा रुक्माई. कलियुगामध्ये प्रत्येक जीवाला महाराज माया काय करते? माया माया विकार सांगतोय गावातली नव. कलियुगात महाराज जीवाला, प्रत्येक जीवाला माया काय करते? गेहसके तोडदावे करायला लागते. ती माया सहजासहजी महाराज आम्हाला सुख उपभोगू देत नाही. अहो एक दिवशी रस्त्याने चालता चालता आम्हाला सुख भेटलं आणि आम्ही सुखाला प्रश्न केला, हे सुखा कधी येतील रे आमच्या आयुष्यात? सुखाने हसत हसत उत्तर दिलं, 5 दिवसानंतर 100% तुझ्या आयुष्यात.
पण ज्या वेळेस महाराज आम्ही घरी येऊन आमच्या आयुष्याचं पुस्तक उघडं केलं त्या दिवशी आमचं आयुष्य 4 दिवसाचं होतं, सुख म्हणाला 5 दिवसाचं. महाराज सहजासहजी ती माया आम्हाला सुख मिळून देत नाही. आम्ही काय करतो सुखासाठी रात्रीचा दिवस, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्री म्हणजे हे सगळं तुमचं पाठ आहे गड्या, उगत इतक्याला म्हणून मला बोलवलं. आम्ही सुखासाठी घेत तोड दावे करतो पण ते सुख मिळत नाही का तर माया महाराज आम्हाला अशी बोटावर नाचवते. कशी नर्तकी सारखी महाराज ती आम्हाला प्रत्येकाला बोटावर नाचवते. ऐका, जर तुम्हाला वाटत असेल आजोतीकर की मायेच्या बोटावर आपल्याला नर्तकी सारखं नाचायचं ना, मग काय करा, नर्तकीचा उलटा शब्द करा. काय होतो नर्तकीचा उलटा शब्द? अरे कीर्तन करा मायेतून मोकळ व्हा. प्रस्तुत अभंगातून तुकोबारांनी आम्हाला नाम महात्मा सांगितलं, नामाचं चिंतन करायला लावलं, नामाचा फायदा सांगितला. तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. ऐका, आपला भार भगवंताच्या खांद्यावर टाकायचा. तुम्ही म्हणताल महाराज आपला स्वतःचा भार दुसऱ्याच्या खांद्यावर टाकणं हे औपचारिक लक्षण नाही. पण ऐका, कधी कधी आपला भार लहान मुलाने स्वतःचा भार स्वतःच्या आईच्या खांद्यावर टाकला, वावग काय नाही. लहान मुलाने स्वतःचा भार स्वतःच्या वडिलांच्या खांद्यावर टाकला, वावग काय नाही. विद्यार्थ्याने स्वतःचा भार शिक्षकाच्या खांद्यावरती टाकला, वावग काय नाही. महाराज लहान्याने मोठ्याच्या खांद्यावर भार टाकण्यात वावग काय नसतं, तसं आपण आपला भगवंताच्या खांद्यावर भार टाकून द्यायचा. तारसी तरी तारी, मारसी तरी मारी. आपला भार ज्ञानोबा तुकोबारांच्या खांद्यावर टाकायचा. आता तुम्ही कृपा म्हणता साधू संत जीव लगन गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हास. ऐका, एक दृष्टांत देतो पूर्ण विराम. विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली आपण सोबत घेऊन, काळजी करू नका. 11ला 5 कमी, अगदी 11ला मी सेवा पूर्ण विराम देईन. आयुष्यात जगत असताना आपला भार मोठ्यावर टाकायचा. का टाकायचा? आई चालत असताना लेकराला कधीही मनात काखला घेऊन चालते. का चालते? आईची इच्छा असते मी जे पाहतोय ते माझ्या लेकरांनी पाहावं. पण बाप मला स्वतःच्या लेकराला चालत असताना कुठे घेऊन चालतो? कधी खांद्यावर. का तर आपल्या वडिलाची, आपल्या बापाची इच्छा असते मला जे पाहता आलं ना ते माझ्या लेकरांनी पाहावं. बाप करी जोडी मामांसाठी जोरदार टाळी वाजवा. आयुष्यात वडिलांची जेवढी तळमळ अंतकरणात, तळमळ आईच्या अंतकरणात जेवढी तळमळ लेकासाठी असते तेवढीच आपल्या उद्धाराची तळमळ ज्ञानोबा तुकोबारांच्या अंतकरणात असते. आणि हीच तळमळ ज्या दिवशी भगवंताच्या अंतकरणामध्ये तयार होईल त्या दिवशी वेगळीकडे देव दर्शनाला जाण्याची आपल्याला गरज पडणार नाही. ऐका, मग ती तळमळ देवाला लागावी, देवाचं लक्ष आपल्याकडे लागावं, तर त्यासाठी काय करावं लागेल? तर त्याचं भजन करावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल, त्याचं ध्यान करावं लागेल. ऐका, आतापर्यंत मी कोणाला त्रास दिला नाही, पण एक मिनिट सर्वांना त्रास देतो. सर्वांनी आपापले दोन्ही हात अगदी जोरदार उंचावून, हाताने उंचावून हात वरती करा. सर्वांनी
सर्वांनी वर करा. ऐका, का वरती करा महाराज? कीर्तनात हात उंच करण्याच्या पाठीमागचं एक वैज्ञानिक कारण आहे. हात उंचावले म्हणजे रक्त विसरण प्रक्रिया हृदयाकडे चांगली होती आणि हृदयाकडे रक्त चांगलं गेली की 70% हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होतं. आणि महाराज नामदेवरायांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत होत होती. आम्ही एवढं पुण्यवान नाही कडे मेलेली जिवंत व्हावी, पण निदान जिवंत आहे ती तरी मरू नये म्हणून सर्वांनी हात वरती करा आणि हाताने जोरदार टाळी मुखाने भगवंताचं भजन. विठोबा रखो विठ्ठल विठ्ठल वा धन्यवाद आदोतीकर. एवढे हार माझ्या पहिल्यांदा कीर्तनात घातलेले आहेत. तुम्हाला मला काय म्हणायचं होतं चांगलं लक्षात आलं. तुम्ही फार सुज्ञ आहात गड्या. पहिल्या दिवशी एवढे तयार झाला, उद्यापासून अडचण नाही गड्या कीर्तन करायला. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय नामस्मरण करायला लावतात, एक लक्षात घ्या. आणि ते नामस्मरण करत असताना सार अधिक असार असा विचार सांगतात. एक चांगला आणि एक वाईट. मी मगाशी सांगितलं चांगला कोणता आणि वाईट कोणता, परत तो धडा उघडत नाही. निश्चित आमच्या आयुष्यात आम्ही जगण्याचा चांगला प्रयत्न करावा. आणि तो चांगलं जगणं कोणतं? एक म्हणजे हाताला काम आणि मुखाला भगवंताचं रामनाम, कन्फर्म वैकुंठ धाम. आम्ही कामामध्ये काम, काही मना राम राम, स्वतःचं काम करत करत माणूस भगवंताचं भजन करत असेल तर ऐका, घरामध्ये राबता राबता महिला स्वयंपाक करता करता, पोळ्या लाटता लाटता, चपाती लाटता लाटता जय श्रीराम रामकृष्ण हरी म्हणत असेल. मालक रानामध्ये शेती करता करता, कष्ट करता करता रामकृष्ण हरी भजन करत असेल तर परिणाम आहे का? त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं मंदिर नुसतंच घराचं नाही, आपल्या अंतःकरणाचंही व्हावं. ह्या मंदिरामध्ये तो जगाचा बाप निश्चित विराजित व्हावा, एवढीच एक मी भगवंताकडे विनंती करेल. तुकोबराय सांगतात की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, जन्मोनिया कोणी वाचे स्मरे राम, तरी हाची नियम अहरणीशी. आयुष्यात फक्त एक नियम करायचा आहे का, तो 31 डिसेंबर सारखा नाही, 31 सारखा नाही. नाहीतर 31ला 31 डिसेंबरला आमचा नियम ठरतो, उद्यापासून सगळ्याशी चांगलं वागायचं, उद्यापासून व्यसनाला हात सुद्धा लावायचा नाही, उद्यापासून सकाळी उठायचं आणि पहिला व्यायाम करायचा. हा नियम कुठपर्यंत? रात्र संपत नाही तोपर्यंत. दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या मागल्या चालूच. असा नियम मला कीर्तनात भजनात नसावा. आयुष्यात जगत असताना एक नियम करावा. ऐका, तो नियम कोणता? तर जगत असताना रोज मायबापांचं दर्शन आम्हाला घेता यावं. जगत असताना हिंदू धर्माची तत्व जपण्याची आमची प्रणाली असावी. जगत असताना यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, हे तत्व आमच्या मूलभूत तत्व असावं. जगत असताना आमच्याकडून कोणत्या चांगल्या माणसाला त्रास होणार नाही, आमचं मूलभूत तत्व असणं एक लक्षात घ्या. आपल्याला तर आपल्या स्वतःच्या स्वधर्माचं रक्षण करावं लागतं. ज्ञानोबराय तर सांगतात, आगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हा चौनष्टाला भला देखील. अरे स्वतःचा स्वधर्म आचरण्यात किती जरी कठीण असला तरी प्रत्येकाने कष्टपूर्वक त्याचं रक्षण करावं. किती ज्ञानोबराय एक लेकराचं आईचं प्रमाण देतात. आपली जरी माई कुबजा जरी आहे तरी जिची तिनं हे स्नेह पुरे की. ऐका, आपला धर्म आपल्याला किती प्रिय असावा.
एखाद्या लहान लेकराची आई महाराज कुरूप आहे आणि त्या कुरूप आई शेजारी स्वर्गातली उर्वशी किंवा अप्सरा जरी आणून ठेवली तर ते लहान लेकरू मारत त्या उर्वशीला अप्सरेला जाऊन मिठी मारत नाही, मग ते मिठी मारतो कोणाला? त्याच्या मायला. तसं आपल्या धर्मावर इतकं प्रेम असावं की आपण किती कोणी आपल्याकडे लालच देऊन आलं तरी आपण आपल्या धर्माला मिठी मारावी ना. आपण आपल्या धर्माला मिठी मारली आई सारखा पाना पाजल्याशिवाय आपला धर्म आपल्याला मोकळं करत नाही निश्चित. आणि ज्ञानोबा तुकोबारायांचा दुधाचा पाना आमच्या तोंडामध्ये कायम असावा, अमृतमय सिंचन आमच्या आयुष्यात असावं, भगवंताचं भजन करणारा आमचा नियम असावा. जर आम्ही हा नियम केला तर तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंधू विठ्ठल विठ्ठल इतक्या वेळ मी 11 म्हणत होतो, तुम्ही फारच जागे होता. 10 वाजलेले आहेत ऐका, म्हणजे मी जागा झालो. 10 वाजलेले आहेत. अगदी तुमचा आगा वेळ घेत नाही. जाता जाता 1 मिनिट विनंती करतो ऐका. फार सुंदर देखणार नियोजन आहे. पहिल्या दिवशी खरं तर तुमची एवढी उपस्थिती फार मनाला आनंद निर्माण करणार आहे. एकदा स्वतःसाठीच माझ्याकडून स्वतःसाठी एकदा टाळ्या, जोरदार टाळ्या स्वतः करता वाजवून घ्या. निश्चित भगवंताच्या चरणी विनंती करेल. हा उभा राहिलेला नामयज्ञ नामा म्हणे की राजा केला नियम चालवी माझा, हा अखंडित असणारा नियम असाच चालू राहावा. ज्ञानोबा तुकोबा भगवंतातील लाखो किलोमीटर अंतर तुमचं कमी व्हावं. देवाने आपल्याला तुम्हाला जवळ जागा देवाने. एक लक्षात घ्या, आजचं चिंतन नामपर आहे म्हणून जाता जाता एक गंमत सांगून जातो. मला त्या देवाने आपली आठवण काढण्या अगोदर आपण त्याची काढलेली कधी बरं असतं. नाहीतर त्याने आपली आठवण काढली तर राम नाम सत्यच म्हणावं लागेल. म्हणून जिवंतपणे भगवंताचं भजन करा. जाता जाता 1 मिनिट घेतो ऐका. सेवेसाठी आवर्जून सर्वजण उपस्थित आहेत. दोन्ही बिनिकरे असतील, दोन्ही चोपदार असतील, गायनासाठी सुंदर असे साथ लावलेले आमचे टकले मामा असतील, त्यांचे सहकारी असतील. भजन प्रेमावर, माझ्या वडिलांवर, संप्रदायावरती प्रेम करणारे देहूकर, वासकर, टेंबूकर, संपूर्ण फडकरी परंपरेचे जोपासणारे सर्वांचा मी अतिशय मनापासून ऋणी आहे. आपल्या गावातील महाराज कार्यकर्ते असतील, ज्यांचं खरं तर आजचं सौजन्य प्राप्त झालं. आमचे रामचंद्र दादा असतील, सुरेश दादा असतील आणि सुरेश दादा शहाणी असतील, या तिघांचाही मनापासून ऋणी आहे. ज्यांच्या संपर्कातून इथे येण्याच्या योगाला सचिन दादा असतील, त्यांचाही मनापासून ऋणी आहे. आमच्या संप्रदायावर फार नितांत वारकऱ्यांवर प्रेम असणारे आमचे राम महाराज आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा ऋणी आहे. ऐका, आपल्या कार्यक्रमाचं रेखांकन ज्यांनी केलं, आपल्या भागाचं वैभव राजमुद्रा युट्यूब चॅनल, त्यांचाही मनापासून ऋणी आहे. म्हणजे आजची सेवा तुम्हाला वर्षभर जरी पाहायची झाली तर महाराज त्यांनी ती सुवर्ण संधी मिळवून दिलेली आहे. आणि कीर्तनाचा प्राण असणारे आमचे दोन्ही बंधू, आमचे गणेश दादा असतील, आमचे आदित्य दादा असतील, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि फार महत्वाचं सुंदर अशी साऊंड सिस्टीम दादांचाही मनापासून ऋणी आहे. आणि कीर्तनाला महाराज अजून महाराज रूपरेषा आणणारे माझे लहान असणारे सवंगडी. ऐका, तर गावातील 1-2 लेकरू, एक ठोकून बसलं खाली, 2 उभा आहे. हे गावातील ही माझ्या संस्थेतील असणारे सगळी लहान भावंड असतील. यांच्याकडे पाहिल्यानंतर एक वाक्य सांगून जातो ऐका. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला आम्हाला आता धास्ती वाटत नाही की आमचं उद्या हिंदू धर्माचं कसं होईल. घरात कमवणार पोरग बापाला दिसलं की बापाला काळजी संपून जाते, माझ्या घराचं कसं होईल. तसं आयुष्यात अशीच धर्म जगणारी पोरं दिसली, जोपासणारी पोरं दिसली की आपली काळजी संपून जावी की आपलं आता उद्याचं धर्माचं कसं होईल. खर तर हे संस्थेतील असो या गावातील लहान मुलं असो, महाराज इथं टाळ घेऊन उभा आहे. महाराज एक उद्याचे कीर्तनकार नसतील, गायक नसतील, वादक नसतील, ज्याचं प्रारब्ध, त्यांनी कीर्तन नाही केलं तरी अडचण नाही. उद्याचे ते गायक नसतील, वादक नसतील, पण या नाराजाच्या गादीवरून एक हमी देतो महाराज, ज्ञानोबा तुकोबारांच्या अक्षरात त्यांनी भजन केलंय. उद्या ते कीर्तनकार गायक वादक नसतील, पण 100% समाजातील ते गुन्हेगार मात्र निश्चित नसतील. ऐका, आपल्याही लहान लेकरांना ज्ञानोबा तुकोबारा आवर्जून शिकवा. छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी, गोरोबा काका शिकवायला कमी पडू नये. एक लक्षात घ्या, जागा फार महत्वाची असते. आयुष्यात जगत असताना तुमच्या पोराला तुम्ही फार शिक्षण दिलं पण संस्कार द्यायला चुकला तर तुमची फसगती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज, जागा किती महत्वाची असते ऐकून जावा. आपला हा धर्म मंडप आहे. समजा आपल्या गावात एखादं लग्न लागलं, लग्न लागल्यानंतर आता लग्नाच्या आदल्या दिवशी काय असते आपली पाय आपण गावदेव असतो. आता महाराज, गावदेव आपण मोकळ्या अंगाने करत नाही. मग गावदेव कसा करतो? डीजे लावल्याशिवाय आमचा गावदेव होत. मग समजा आपल्या गावात कोणाचं तर लग्न आहे का, एवढा एक दृष्टांत ऐका, पूर्ण विराम देतो, 2च मिनिट. गावदेव सुरू झाला, डीजे वाजायला लागला. आता गावदेव महाराज डीजे शिवाय होत नाही. जुन्या काळी डीजे होते का बाबा? तुमच्या काळात डीजे होते? घाई केली कडे, आमचं डीजे वाजल्याशिवाय लग्न होत नाही कडे.
वाजलं तरच आमचं लग्न आहे का? जुन्या काळी मंगल वाद्य वाजायच्यात, अशी वाद्य वाजत कानाचे पडदे फाटतात. परिणाम आहे का? भर चौकात डीजे वाजायला लागला. परिणाम त्या घरातल्या तरुणीच्या कानावर तो आवाज गेला, त्या घरातल्या तरुणाच्या कानावर तो आवाज गेला आणि त्या तरुणीला राहवलं नाही, त्या तरुणाला राहवलं नाही. ती तरुणी तो तरुण भर चौकात डीजेच्या गाण्यावर नाचायला लागला. नाचण्यात आम्हाला आमचा विरोध नाही, आवर्जून नाचावं, आनंद व्यक्त करायची जागा आहे, भावनेला वाट मिळालीच पाहिजे. नाचण्याला आमचा विरोध नाही, पण कसंही नाचण्याला आमचा विरोध आहे का? आपल्या घरातली तरुणी भर चौकात नाचायला लागली, आपल्या घरातला तरुण भर चौकात नाचायला लागला, विरोध नाही. पण कसंही माकड चाळ वेड वाकड करत त्या तरुणांना नाचायला सुरुवात केली. कसंही वेड वाकड अंग प्रदर्शन करणारा नाच गाणं त्या तरुणींनी सुरू केलं. परिणाम आहे का? आजूबाजूतल्या 4-5 जुन्या जाणत्या माणसांनी त्यांच्याकडे पाहिलं. आपल्या घरातली तरुणी भर चौकात कशी जर डीजेच्या गाण्यावर नाचत असेल, आपल्या घरातला तरुण कसंही भर चौकात मध्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर नाचत असेल, तर गावातली 4 माणसं त्यांच्याकडे बघतात आणि आपापसात चर्चा करायला लागतात. अरे काय मूर्ख लेकाची, घरचं एवढं चांगलं कसंही नाचतात. म्हणजे आपल्या घरातली तरुण भर चौकात डीजेच्या गाण्यावर कसंही नाचलं तर 4 माणसं त्यांना शिव्या दिल्याशिवाय घरी जाणार नाहीत. पण समजा त्यात तरुणीने विचार केला, चला आपल्या आजोबात पहिल्यांदा सप्ताह उभा राहिलाय, अरे पहिल्यांदा नामयज्ञ सुरू झालाय, चला हरिपाठाला. एकटी आली ना, 2-4 मैत्रिणी घेऊन हरिपाठाला आली. ज्ञानोबा तुकाराम करत मारत तिनं हरिपाठात तिथं पावल्या खेळली, थोडक्यात तिथं उड्या मारल्या, नाचली. तो तरुणाने विचार केला, घरी बसून मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा चला कीर्तनाला, न लाजता कीर्तनात टाळ घेऊन जय ठोबा करत उड्या मारू. परिणाम आहे का? आपल्या घरातले तरुण ज्या दिवशी भर चौकात नाचले, त्या दिवशी गावातली 4 माणसं शिव्या दिल्याशिवाय घरी गेली नाही. पण आपल्या घरातली तरुणी, आपल्या घरातला तरुण ज्या दिवशी या धर्म मंडपात त्यांनी उड्या मारल्या, ती 4 माणसं त्यांचं दर्शन गेल्याशिवाय घरी गेली नाही. त्यांचं दर्शन घेऊनच घरातली घरी गेली. ही जागा आहे महत्वाची आणि निश्चित ही जागा आपल्याला जोपासता यायला हवी. अभिमानाने आम्हाला म्हणता यावं, माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा. ऐका, यामध्ये अवकाश वेळ संपलेला आहे. जाता जाता 1 मिनिट घेतो. आळंदीला गेल्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वर मंदिर पाहिलं असेल, देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर पाहिलं असेल. पण ज्ञानोबारांचं हरिपाठ मंदिर जवळजवळ पंचक्रोशीत कुठं नाही. तुम्हा सर्वांच्याच मदतीने गुरुवर्य बंडातात्या कराडकर असतील, वैद्य बाबा असतील, जोग महाराज असतील, फडकरी परंपरा असेल, पैठणकर परंपरा आमची असेल, देहूकर परंपरा असेल, त्या सर्वांच्या आदेशातून आशीर्वादातून जवळ नातेपुते बारामती या रस्त्यावर आमचं दहेगाव म्हणून छोटंसं गाव आहे. तिथं आपण गाथा मंदिरासारखं ज्ञानोबारांचं हरिपाठ मंदिर उभा केलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबारांचे अक्षर संगमरवरी फारशांवरती कोरून राजस्थानवरून घेऊन कोरीव लेखून त्याचं काम केलेलं आहे. 250-300 वर्ष अक्षरांना पोचवता नाही. आवर्जून त्या भागात कधी आला तर मला त्या वाङ्मयीन मंदिराला भेट द्या. आणि तिथं गेली जवळजवळ 21 वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर श्री ज्ञानमंदिर आध्यात्मिक वारकरी गुरुकुल, श्री ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था गेली 21 वर्ष कार्यरत आहे. अशी सध्या जवळजवळ 700-800 मुलं तिथं शिकून गेली. अशी सध्या जवळजवळ 60-70 मुलं तिथं शिक्षण घेत आहेत. आवर्जून त्या भागात कधी आला तर त्या वाङ्मयीन संस्थेला भेट द्या. आणि खरं तर अजून त्या संस्थेची असणारी दुसरी शाखा आमच्या गणेश दादांची असणारी ज्ञानेश आध्यात्मिक वारकरी गुरुकुल बोरी, काजड बोरी, महाराज बोरीतीलही माझी लहान भावंड आहे. त्याही संस्थेला तुम्ही आवर्जून भेट द्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुकोबराय सांगतात, तुम्ही अहर्निशी भगवंताचं भजन करा. परिणाम त्याचं भजन जर केलं तर चिंता तर निघून जाईलच, दुःख तर निघून जातील, पण तुमच्या पाठीमागं तुमची कोटी कुळ पुनीत झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. हरे गात गीत विठू बसे, हरे गात गीत विठू बसे.
हरी